मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैन धर्मोऽस्तु मङ्गलम्। अधिपति नरपति देव धन्य भाग्य मेरो भयो करण लग्यो तुमसे अशरण के तुम शरण हो निराधार आधार मैं डूबत भव सिंधु में केवल गाओ नेत सुदृष्टि जग उतरत है पार डूब्यो जात हो नीक निहार निकार जो मैं कहूँ और सो तो न मिटे उर्जो सुरभार दामान शिव मग साधक साधु नमी रचो पाठ सुखदाय मंगल मूर्ति परम पद पंचतरो नित ध्यान हरो अमंगल विश्व का मंगलमय भगवान मंगल जिनवर पद नमो मंगल अरहत देव मंगलकारी सिद्ध पद सोवंदो स्वयमेव मंगल गुरु वजाय सर्व साधु मंगल करो वंदु मन वचकामय भवसागर दृढ़को परमं हवै मंगलम् अरमित्यमर्यं ब्रह्म वाचकं परमेष्टिनं सिद्धचक्रस्य सद्बीजं सर्वतः प्रणमाम्यहम् कर्माशक विनिर्मुक्तं मोक्षलक्ष्मीनिकेतनं सम्यक्त्वादि गुणोपेतं सिद्धचक्रं नमाम्यहम् विघ्नोगा प्रलयं याति शाकिनी भूतपन्नगा विषं निर्विषतां याति स्तूयमाने जिनेश्वरे उदक चंदन तांदूल पुष्पके चारु सुदीप सुधूप फलार्यके धवल मंगल गान वाकुले जिन गृहे दीननाथ महं यजे स्वस्ति त्रिलोक गुरु
तन्मयाय स्वस्ति प्रसन्नललिताद्भुतवैभवाय स्वच्छलद्विमलबोधसुधाप्लवाय स्वस्ति स्वभाव परभाव विभासकाय स्वस्ति त्रिलोकविततैकचिदुद्गमाय स्वस्ति त्रिकाल सकलाय कविश्रुताय द्रव्यस्य शोधिमधिगम्ययतानुरूपम् भावस्य शोधिमधिगामधिगन्तुकाम आलम्बनानि विविधान्यवलम्ब्यवल्गन् पुराणयज्ञपुरुषस्य करोमि यज्ञम् अहं पुराणपुरुषोत्तम पावनानि वसून्यनम्यमिजान्ययमीक एव अस्मि ज्वलद्विमलकेवलबोधवन्नौ पुण्यं समग्रमहमेकमनाजुहोमि। ओम ह्रीं यज्ञविधिप्रतिज्ञाय जिनप्रतिमाग्रहे पुष्पाञ्जलिं क्षिपेत। श्री ऋषभो नमः स्वस्ति स्वस्ति श्री अधिक श्री संभव स्वस्ति स्वस्ति श्री अभिनंदन श्री सुमति स्वस्ति स्वस्ति श्री पद्मप्रभ श्री सुपार्श्व स्वस्ति स्वस्ति श्री चंद्रप्रभ श्री पुष्पदंत स्वस्ति स्वस्ति श्री शीतल श्री श्रेयांस स्वस्ति स्वस्ति श्री वासुपूज्य श्री विमल स्वस्ति स्वस्ति श्री अनंत श्री धर्म स्वस्ति स्वस्ति श्री शांति श्री कुंदु स्वस्ति स्वस्ति श्री अरनाथ श्री मल्ली स्वस्ति स्वस्ति श्री मुनि सुव्रत श्री नमी स्वस्ति स्वस्ति श्री निमिनाथ श्री पार्श्व स्वस्ति स्वस्ति श्री वर्धमान इति पुष्पांजलिं क्षिपेत्। समुच्चय पूजन। नमन करी विसत्यंकर ज्ञाय सिद्ध शुद्ध राजत सदा नमो चित्त उल्लासाय। ओम ह्रीं श्री देव शास्त्र गुरु समूह श्री विद्यमान विंशति तीर्थंकर समूह श्री अनंतानंत सिद्ध परमेश की समूह अत्र समूह अत्र तिष्ठ तिष्ठ इति स्थापनम् अत्र मम सन्निहितो भववशक् सन्निधिकरणम्। पुष्पाञ्जलिं क्षिपेत्। आदिकाल से ओमाना शुद्ध निजातमसाम्याना अब निर्मल रत्नत्रय जलले श्री देव शास्त्र गुरु को द्याओ विद्यमान श्री तीर्थंकर सिद्ध प्रभु के गुण गाओ। ओम ह्रीं श्री देव शास्त्रुभ्यो विद्यमान विंशति तीर्थंकरेभ्यः श्री अनंतानंत सिद्ध परमेश्वरेभ्यो जन्म जरा मृत्यु नाशनाय जन्म निरूपान्ति स्वाहा। भव आतापमितावन की निज में क्षमता समतारे अन जाने में अब तक मैंने पर में की चोटी ममताए चंदन सम शीतलता पाने श्री देव शास्त्र गुरु को जाओ वीर
शील स्वभाव नशाया विद्यमान विषतीर्थंकरेभ्यः श्री अनंतानंद सिद्ध परमेश्वरेभ्यो कामार्विदोसराय पुष्पं निरूपामि ते स्वाहा षट रस मिश्रित भोजन से यह भूख न मेरी शांत हुई आत्म रस अनुपम चखने से इनको श्री देव शास्त्र गुरु को जाऊं विद्यमान श्री बीस तीर्थंकर सिद्ध प्रभु के गुण गाऊं ओम श्री देव शास्त्र गुरुभ्यो विद्यमान श्री तीर्थंकरेभ्यो श्री अनंतानंद सिद्ध परमेश्वरेभ्यो क्षुधारोग विनाशनाय नैवेद्यं निरूपामि स्वाहा जड़ दीप विनाश्वर को अब तक समझाता मैंने उजियारा निज गुण दर्शायक ज्ञान दीप से मिटा मोह का अंधियारा यह दीप समर्पण करके मैं श्री देव शास्त्र गुरु को जाऊं विद्यमान श्री बीस तीर्थंकर सिद्ध प्रभु के गुण गाऊं ओम ह्रीं श्री देव शास्त्र गुरुभ्यो विद्यमान श्री तीर्थंकरेभ्यः श्री अनंतानंद सिद्ध परमेश्वरेभ्यो मोहांधकार विनाशनाय दीपं निरूपामि ते स्वाहा ये धूप अनल में खेने से कर्मों को नहीं जलाएगी निज में निज की शक्ति ज्वाला जो राग द्वेष नशाएगी उस शक्ति दहन प्रकटाने को श्री बीस तीर्थंकर सिद्ध प्रभु के गुण गाऊं ओम ह्रीं श्री देव शास्त्र गुरुभ्यो विद्यमान श्री तीर्थंकरेभ्यः श्री अनंतानंद सिद्ध परमेश्वरेभ्यो अष्टकर्म दहनाय धूपं निरूपामि ते स्वाहा पिस्ता बदाम श्रीफल लवंग चरण तुमि गमे ले आया आत्म रस बीने निज गुण पर मम मन अब उनमें ललचाया अब विद्यमान श्री बीस तीर्थंकर सिद्ध प्रभु के गुण गाऊं ओम ह्रीं देव शास्त्र गुरुभ्यो विद्यमान श्री तीर्थंकरेभ्यः श्री अनंतानंद सिद्ध परमेश्वरेभ्यो मोक्ष फल प्राप्त्यै फलं निरूपामि ते स्वाहा अष्टम वसुधा पाने को कर में आठों द्रव्य दिए सहज शुद्ध स्वाभाविक प्रकट किए अर्घ समर्पण करके मैं श्री देव शास्त्र गुरु को जाऊं विद्यमान श्री बीस तीर्थंकर सिद्ध प्रभु देव शास्त्र गुरुभ्यो विद्यमान श्री तीर्थंकरेभ्यः श्री अनंतानंद सिद्ध परमेश्वरेभ्यो अनर्घ्य प्राप्ते अर्घ्यं निरूपामि ते स्वाहा देव शास्त्र गुरु बीस तीर्थंकर सिद्ध प्रभु भगवान अब वरनो जय मालिका करो सवन गुणगान नशेगा दिया अरहंत देवा करे सुर सुर नर मुनि नित्य सेवा अनाकुल समाधान
सुंदर पतई प्रभु मेरा बना रहे अनुशीलन पथ एक इंद्रियाधिक प्राणी के यदि मैंने यूं साथी हो शुद्ध हृदय से कहता हूँ वह निष्फल हो दुष्कृत्य प्रभु मोक्ष मार्ग प्रतिकूल प्रवर्तन जो कुछ किया कषायों से विपद गमन सब कालुष मेरे मिट जाए सद्भावों से करता हूँ पापों को शाम सत्य अहिंसादिक व्रत में भी मैंने हृदय मलिन किया व्रत विपरीत प्रवर्तन करके मुझ पर छाया विषयों की मदिरा मुझ में पागलपन आया मैंने छली और मायावी ओ असत्य आचरण किया पर निंदा गाली चुगली जो मुंह पर आया वमन किया निर्भिमान कष्ट झलकते सभी जना आदि अनंत से रहित शांत शिव परम शरण योग में विश्वमान है विश्व वासना उपाधि निर्मल आगम वस्तु में व्यर्थ प्रयास जग का सुख तो मृग कृष्णा है झूठे है उसके पुरुषार्थ अक्षय है शाश्वत है आत्मा से महाकष्ट पाता जो करता पर पदार्थ जड़ देह संयोग मोक्ष महल का पथ है सीधा जड़ चेतन का पूर्ण वियोग जो संसार पतन के कारण उन विकल्प जालों को छोड़ निर्विकल्प निर्द्वंद आत्मा फिर लीन उसी में हो स्वयं किए जो कर्म शुभाशुभ फल निश्चय ही वे देते करे आप फल दे अन्य को स्वयं किए निष्फल होते अपने कर्म सिवाय जीव को कोई न फल देता कुछ भी पर देता है यह विचार तदसिरो छोड़ ब्रह्मादि बुद्धि। ओम ह्रीं श्रीं मंगल कलशे नवरत्न गंध पुष्पाक्षतादि निक्षेपयामि स्वाहा। ओम ह्रीं श्रीं मंगल कलशे नवरत्न गंध पुष्पाक्षतादि निक्षेपयामि स्वाहा। ओम ह्रीं श्रीं मंगल कलशे नवरत्न गंध पुष्पाक्षतादि निक्षेपयामि स्वाहा। आता पकड तिघांनी एक एक पकड प्रदक्षिणा नाही फक्त पकडले जातात त्याला इकडं पण द्या याला रेडी आप या इकडे या ये यहाँ पे विराजमान करने के लिए कलश के लिए नहीं वो अभिषेक का हो गया अभिषेक ऐसे मंगल कलश ओम मध्य भगवतो महापुरुषस्य श्रीमदादि ब्रह्मणो मतेस्मिन् श्री वीर निर्वाण संवत्सरे उत्तम मासे उत्तम पक्षे उत्तम तिथौ उत्तम दिने जम्बूद्वीपे भरत क्षेत्रे आर्य देशे बेलगाम नाम्नि नगरे जिन मंदिरे विधान कार्यस्थ निर्विघ्न समाप्त्यर्थम मंडप भूमि शुद्ध्यर्थम पात्र शुद्ध्यर्थम शांत्यर्थम पुण्यवाचनार्थम नवरत्न गंध पुष्प शतादि बीज पुरुषोभितम मंगल कलश स्थापनम करोम्यम शिम शिम हंस स्वाहा। जय बोलो आदिनाथ भगवान की जय हो आचार्य उपाध्याय सर्व साधुभ्यो नमः। जिनालय जिन बिंब जिन श्रुत जिन धर्मेभ्यो नमः। परम शांति
विलायकम् सर्वबन्धु मुनिराज सर्वबन्धु जिन चैत्यालय बन्धु जिन बिंब धर्मवाणी सबदेव सदा बन्धु अरहंत देव मंगल जय सिद्ध श्रेष्ठ मंगल अरहंत देव उत्तम है सिद्ध श्रेष्ठ उत्तम आचार्य देव उत्तम उवच पाओ आचार्य शरण जाओ उवजाय शरण पाओ मुनिराज शरण जाओ जिन चैत्यालय जाओ जिन चैत्य धर्म शरणा ओंकार नाद पाओ प्रभु शांति विधान कर दे हृदय में भाव है जान लू मैं आत्मा जो स्वयं शांत स्वभाव है पंच बल में श्रीनाथ और जिन प्रतिमा परम मात जिन वाणी सुपावन तथा उत्तम जिन धर्म सभी अपूर्व पाओ कर्म के बंधन हरु पूज श्री नव देवताओं को करूं सादर नमन वेद ज्ञान 24 मान श्री मंदिर युग मंदिर आदि विद्यमान तीर्थंकर 20 जिन मंदिर जिन प्रतिमा जिन वाणी जिन धर्म जुगाऊ शीश महाशक्ति मंगल के दाता हरो मंगल है जगदीश भाव द्रव्य से पूजन करके संपम निधि दो समकित रवि का करो प्रकाश जिन दर्शन से निज त्याग्रह का करो विनाश आत्म शांति के हेतु शरण आया हूँ ले पूरा विश्वास आवानन में नहीं जानता सुस्थापन भी लेश नहीं सन्निधि करण न जानू स्वामी मात्र आपकी शरण गई पूर्ण भक्ति से नमन करूं मैं विनय करूं प्रभु बारंबार महाशांति के रथ पर चढ़कर हो जाऊं भव सागर पार शांति प्रदायक देव नव निज प्रति अंतर में बसो आऊं भवदति पार अत्र अवतर सौरस्यं नित्यावानम् ओम ह्रीं श्री नवदेव गर्भधरन् सिद्धाचार्य उपाध्याय सर्व साधु जिनालय जिन प्रतिमा जिनवाणी जिन धर्मात्र तिष्ठ ढटैति स्थापनम् ओम ह्रीं श्री नवदेव गर्भधरन् सिद्धाचार्य उपाध्याय सर्व साधु जिनालय जिन प्रतिमा जिनवाणी जिन धर्म अत्र संहिता भव षट् सन्निधिकरणम् परिपुष्पांजलि स्फीत नवदेव के संसार का विनाशनाय चंदनम निर्वापति स्वाहा विजय जय मेरु के नंदन वन से अक्षत लाओ धवलोज्वल अक्षय पद की प्राप्ति है तुम्हें जाओ निष्स्वभाव निर्मल देवों को वंदन करके हे प्रभु हो जाओ निष्ठर ओम ह्रीं श्री नवदेवेभ्य अक्षय पद प्राप्ते अक्षतां निरूपामिति स्वाहा अचल मेरु सोमनस सुवन से विविध पुष्प लाओ मनर काम बाण विध्वंस हेतु दारुण शिव कर पांचों परमेश्वरी नमन नवदेवों को वंदन करके हे प्रभु हो जाओ निष्ठर ओम ह्रीं श्री नवदेवेभ्य मोहांधकार विनाशनाय दीपं निरूपामिति स्वाहा मानुषोत्तर पर्वत पर जा ध्यान करूंगा धर्ममयी निःशब्दोपयोग के बल से हो जाओ वसु कर्म जयी पांचों परमेष्टि जिन वंदन जिन प्रतिमा जिन श्रुत जिन धर्म
अष्टकर्मधनाय धूपं निरूपयामि स्वाहा। मेरु के कुल वृक्षों से रस वाले फल जाऊं आज, शाश्वत मोक्ष फल पाऊं, गुणानंद प्रकट निज राज। पांचों पर में स्थिर जिन मंदिर, जिन प्रतिमा, जिन श्रुत, जिन धर्म, नवदेहों को वंदन करके हे प्रभु हो जाऊं निष्कर्म। ओम ह्रीं श्री नवदेवेभ्यः महामोक्ष फल प्राप्तये फलमिति स्वाहा। मोक्ष फल प्राप्त करूं मैं, महामोक्ष फल प्राप्त करूं मैं, मुक्ति निश्चित होगी प्रभु जी। अब ना भटकेंगे संसार में, अब अपनी को अब अपनी खबर हमें हो रही। पंचमेरु के वृक्षारोपण अर्घ्य बनाऊं बलि प्रकार, पर अर्घ्य दुर्दान करना चाहिए। संचिता भव वासना का अंत करना चाहिए। संग सामग्री यही शिव मार्ग पर लेकर चलो, ज्ञान की दृढ़ भावना से कर्म का दुष्टाग लो। अब हमें सिद्धत्व की खातिर करो आपका ध्यान। ओम ह्रीं श्री नवदेवेभ्यः महामोक्ष अंतर मन शुद्ध न हो तो समकित के अनुभूति बिन निश्चय, समकित न कभी मिलता है। बिन समकित ज्ञान चरित भी उर में न कभी जिलता है। जब मुझको श्रद्धा हो निज का ज्ञान पद मिलता है सम्मत। ये रत्नत्रय पावन हे मोक्ष मार्ग का दाता। फिर पूर्ण देश संयम भी स्वयमेव हृदय में आता। संयम का भाव जाते खींचे तन शुद्ध होता। चौकड़ी कषाय तीन को हर कर जिन मुनि होता। समकित बातें शेष सात गुण से मुनि है शोभायमान। 28 मूल गुण हैं मुनि के महान। इंद्र भक्ति बल हो सदा, परम शांति सुख पाओ स्वामी सर्वदा। ओम ह्रीं श्री अष्टविंशति गुणमण्डित साधु परमेश्वरो अनर्घ्य प्रदाते वर्तमान 24 को अर्घ्य समर्पित करेंगे। भरत क्षेत्र के वर्तमान प्रभु 24 तीर्थेश महावीर। वृषभवर्जित संभव अभिनंदन सुमति पद्म प्रभ सुपार्श्ववंदन। चंद्र पुष्प शीतल श्रेयांश जिन आसु पूज्य श्री विमलानंद जिन। निज की छाया में पलना जो है प्रसिद्ध लासानी। विज्ञान ज्ञान के द्वारा कट जाती भव दुख तारा। कर्मों के नाशक नामी तुम ही हो। नवदेवों की पूजन कर जाग
अर्घ्यमर्पण करू श्री नवदेव महान सम्यक दर्शन प्राप्त करू धर्मावसान ओम ह्रीं नवदेवेभ्यो महार्घ्यं निरोपामि स्वाहा महाजयमाला शिवद्वारे अरहंत खड़े हैं सिद्ध बुलाते भीतर आओ सब चाट की नाशो अपने पावन चरण बढ़ाओ मुक्ति मधुवर माला लिए वंदन मारे सजी सिद्धि पूर्ण शुद्धता तुम्हें मिली है दर्शन ज्ञानमय विशुद्धि की निसंकोच बढ़े यह सुंदर श्री अरहंत त्रिलोकाग्रपर सिद्ध शिला सिंहासन पाया वे सदा कोटि समुद्र स्वरों में आए गीत सहज अवनीपन नाचऊना गगनांगन नीचे सागर निर्जर चर चर भव्य जीव पुलकित है उर्मे आइए पधारिए वेलकम स्वागतम आइए पधारिए वेलकम स्वागतम आइए पधारिए वेलकम स्वागतम आइए पधारिए वेलकम स्वागतम आइए पधारिए
ಪಠ್ಯ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದಂಥ ಶ್ರೀ ವಿನೋದ್ ದೊಡ್ಡನವರು ಕೂಡ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಗಮಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ಮದ್ಯಪಾನದ ಅರಿವು ಮೂಡಿಸಿ ಜಾಗೃತಿ ಎಂಬ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜಿಸಿ ಲಕ್ಷಾಂತರ ಜನರನ್ನು ವ್ಯಸನ ಮುಕ್ತರನ್ನಾಗಿ ಮಾಡುವಲ್ಲಿ ಇವರು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವರ ಈ ಆಹಾರ ದಾನ, ಔಷಧ ದಾನ, ಜ್ಞಾನದಾನ, ಅಭಯದಾನ ಎಂಬ ಚತುರ್ವಿಧ ದಾನ ಮಾಡುತ್ತಾ ಇವರಿಗೆ ರಾಜರ್ಷಿ ಎಂಬ ಗೌರವವನ್ನು ಕೊಡುತ್ತಾರೆ. ಅದ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಪದ್ಮಭೂಷಣ, 2009ರಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರತ್ನ ಗೌರವ, 2015ರಲ್ಲಿ ಪದ್ಮ ವಿಭೂಷಣ, ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಪ್ರಶಸ್ತಿ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರುವ ಇವರಿಗೆ ಶಲ್ಯವನ್ನು ಹೊಂದಿಸಿ ಸ್ವಾಗತಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ಶೀತಲ್ ಬಾಗನ್ನವರ್, ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ಒಂದು ಅಭೂತಪೂರ್ವ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಜೋರಾಗಿ ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ಟಿ ಅವರನ್ನ ಸನ್ಮಾನ. के बारे में आप सभी के सामने और पूज्य के सामने रखना चाहूंगा। जैन युवक मंडल शाहपुर बेलगावी स्थापना 1969 दिसंबर में हुआ था। स्थापना के कुछ गणमान्य लोग हैं, राम कस्तूरी और महावीर पत्रावली, इन्होंने ये संस्थापक है। सहयोगी स्वर कुमार परमिंदर पाटिल अपने पॉकेट मनी से, अपने कुछ कुल राशियों से, जब वो युवा थे उन कुछ पॉकेट मनी से उन्होंने कुछ समाज के लिए देने की भावना रखते हुए जैनम जयतु शासनम, जैनम जयतु शासनम। नमः श्री वर्धमानाय निर्दूत कलिरात्मने सालोकानां त्रिलोकानां विद्या दर्पणाय ते। इस संस्था की ओर से अभी यहाँ महावीर सिद्धायतन जो गुरुकुल शुरू होने जा रहा है, उसका उद्घाटन समारोह का कार्यक्रम सुबह से पूजन के माध्यम से शुरू हो चुका है। यहाँ पधारे हुए सभी छोटे बच्चे, पढ़ने वाले, उनको पढ़ाने वाले टीचर, उनके अभिभावक, माता पिताजी जो भी आए हैं, उन इसलिए हो रही है कि जो इस ट्रस्ट के जो लोग हैं अथवा जो जैन युवक जो ट्रस्ट है, इस ट्रस्ट से विगत में 40-45 साल से जुड़ा हुआ हूं। इसलिए अभी मेरी शरीर की उम्र तो 60 साल है, समझ में ना, लेकिन 40 साल मेरे यहीं बीते हुए हैं। इसलिए इन लोगों के संगत में रहकर मुझे भी बहुत कुछ सीखना मिला है। अभी यहाँ जो गुरुकुल शुरू होने जा रहा है, इसका महत्व आज के डेट में, आज के दिन में यदि हम विचार करें तो इसकी जरूरत बहुत है, इसकी गरज है। क्योंकि स्कूल में पढ़ना अलग बात है और गुरुकुल में रहकर पढ़ना अलग बात है। पहले के जो लोग थे, पहले की जो शिक्षा पद्धति थी, जो शिक्षा व्यवस्था थी,
वो गुरुकुल में ही जाकर पढ़ना पड़ता था, कंपलसरी था वो। वैदिकों में, वेदांतों में भी जो उपनयन, मन, वचन, काय, ये तीनों पर उसके संस्कार होते हैं। यहाँ जो विद्या पढ़ाई जाती है, उस विद्या के माध्यम से बच्चों का भविष्य उज्जवल बनता है। मैंने एक सर्वे पढ़ा है, मैं भी खुद टीचर हूं, अभी रिटायर हो चुका हूं, और संयोग की बात यह है कि मेरी भी शिक्षा गुरुकुल में हुई है। कुंभोज बहुबोली में मैं भी 5, 7, 6 साल रह के, वहां समंत भद्र महाराज जी थे, वहां रहकर मैंने पढ़ा है। और जो कुछ मुझे जो शिक्षा मिली है, जो कुछ अच्छी चीजें मिली है, वो सब गुरुकुल की देन है। और मैंने एक सर्वे पढ़ा है, भारत में जितने गुरुकुल है, जितने गुरुकुल, चाहे किसी भी जैनियों के हो या हिंदू धर्म के हो, किसी के भी हो, गुरुकुल में पढ़े हुए जो बच्चे हैं, गुरुकुल में पढ़े हुए, उनका उज्जवल भविष्य, आने वाले जो बच्चे हैं उनका भी भविष्य बने, उनका भी अच्छा करियर बने। इसलिए अनेक पीढ़ियों की जो बात सोचते हैं, एक पीढ़ियों की बात की नहीं है, ये अनेक पीढ़ियां यहां तैयार हो जाएंगी, उनका उज्जवल भविष्य बनेगा। इसलिए ये ट्रस्टी लोग और यहां पढ़ने के लिए बच्चों को एडमिशन देने के लिए जिनको विचार आया, ऐसे जो माँ बाप है, मैं उन माँ बाप को धन्यवाद देता हूं। पहले कई परिस्थिति ऐसी उल्टी है कि गुरुकुल में भेजो, हम सोचते हैं, हम बताते हैं कि गुरुकुल में भेजो, तो हमारे एक तो बच्चों का फिर कैसे करियर बनेगा। तो मैंने सोचा, आप क्या खाते हैं घर में, आप जो खाते वही खाएगा ना, नहीं वो हम घर में जो खाते वही मिलेगा, लेकिन वहां जो संस्कार मिलता है वो ये मालूम मत खाओ, प्याज मत खाओ, ये मत खाओ, समझ है ना। तो ऐसे संस्कार मिलेंगे तो उसका शरीर स्वास्थ्य कैसे बनेगा। तो मैंने उनको 1009 उदाहरण बताए, 1009, और ये बताने के लिए 4 घंटे लगे मुझे। ऐसे व्यक्तियों के नाम बताए जिन्होंने जन्म से लेकर 80, 90, 95 साल तक जिन्होंने अभोक्षों को सूंघा भी नहीं, और रोग भी नहीं हुआ उनको, कोई बीपी नहीं, कोई शुगर नहीं, और उनका व्यक्तिमत्व भी इतना उज्जवल, बड़े बड़े पद पर आसीन है वो लोग। ये बताने के बाद फिर उन्होंने एडमिशन दी, चलो बढ़िया बात। तो ये हमको ये पता नहीं चलता है, इसीलिए यहाँ गुरुकुल में अभी बच्चों को जो शिक्षा मिलेगी, धार्मिक शिक्षा मिलेगी, नैतिक शिक्षा मिलेगी, और स्कूल तो है ही उनका करियर बनने के लिए। देखो, हम कर्म भूमि में रहते हैं, भोग भूमि नहीं है। कर्म भूमि का अर्थ क्या है? कर्म भूमि की एक अलग व्याख्या है, याद रखना। कर्म भूमि की जो आज अपनी आजीविका के लिए और अपने धर्म के लिए स्वयं पुरुषार्थ करता है, करना पड़ता है, ऐसी जहां भूमि होती है उसको बोलते कर्म भूमि। क्या कहा? आजीविका, अपने आजीविका चरितार्थ के लिए और अपने धार्मिक शिक्षा के लिए मैंने जो 4 पुरुषार्थ बताए हैं, उसमें 4 पुरुषार्थ के लिए जिसको स्वयं पुरुषार्थ करके वो ध्येय प्राप्त करना पड़ता है, और ऐसी जहां भूमि होती है उसका नाम कर्म भूमि। यहाँ आपको खाने पीने के लिए भी स्वयं को पुरुषार्थ करना पड़ेगा, उसके लिए भी आपको प्रयत्न करना पड़ेगा, और सम्यक दर्शन ज्ञान चारित्र प्राप्त करने के लिए भी आपको खुद को ही पुरुषार्थ करना पड़ेगा।
तब ये साध्य हो जाएगा। आप सोचेंगे नहीं, मेरे चरितार्थ के लिए मैं दूसरे पर डिपेंड रहूं या मैं धर्म प्राप्त करने के लिए दूसरे पर डिपेंड रहूं, आपको निमित्त साधन मिल जाएंगे अनुकूल, लेकिन आपको पुरुषार्थ करना पड़ेगा। और ऐसा वातावरण, ऐसा माहौल जहां मिलता है उसका नाम है गुरुकुल। गुरुकुल में सब प्रकार की अनुकूल परिस्थितियां होती है और ऐसे सुरम्य वातावरण में यह बच्चे पढ़ने वाले हैं। अब ये छोटे छोटे बच्चे हैं, अब इन बच्चों को ये नहीं बताना पड़ेगा कि माँ बाप की सेवा करो, देश की सेवा करो, अपने परिवार की सेवा करो, ये नहीं बताना पड़ेगा। ये तो अपने आप संस्कार हो जाएंगे। कोई भी बेटा अपने माँ बाप को किसी वृद्धाश्रम में भेजने के लिए नहीं सोचेगा। आज जो भी वृद्धाश्रम खुले हुए हैं, ये हमारे कोई देश का गौरव नहीं है, वो ये हमारे लिए तो लज्जास्पद है, हमारे लिए लज्जास्पद है। माँ बाप ने इतना कष्ट करके बच्चों को पढ़ाया, उनको निर्भर बनाया, आत्मनिर्भर बनाया, बड़े बड़े पद पर आसीन हो गए, और फिर शादी होने के बाद कुछ थोड़ा इधर उधर हो गया तो इन लोगों को पैसा कमाने में इतना व्यस्त हो गए, भोगों में इतना व्यस्त हो रहे हैं, अपने माँ बाप की कदर नहीं है, ख्याल नहीं रहता। तो जो अपने माँ बाप की कदर नहीं रखता है वो धर्म की बात नहीं सोच सकता है, उसको देश के प्रति प्रेम नहीं है। इसलिए बच्चों को ये नहीं बताना पड़ेगा इन बच्चों को। इसलिए जिन माँ बाप ने इन बच्चों को यहाँ भेजा है तो ये एक पीढ़ी के लिए नहीं, अब ये पीढ़ी परंपरा चलेगी, ऐसी पीढ़ी परंपरा चलेगी और सालों साल ये इन बच्चों को जो संस्कार मिले हैं ऐसे संस्कार आगे की पीढ़ियों को मिलेगा। और ये जो शिक्षा मिलने वाली है, यहाँ धर्म की शिक्षा मिलने वाली है। आप जो अभिभावक यहाँ आए, इतना ये नहीं समझिए कि इन बच्चों को धर्म की शिक्षा दे के कहीं एकांत में रह के इनको ध्यान साधना करने के लिए हम छोड़ देंगे, ये घर नहीं आएंगे, ऐसा नहीं सोचे। ये बच्चे चिंतन करेंगे, बच्चे पढ़ेंगे, अच्छी शिक्षा लेंगे, धार्मिक शिक्षा लेंगे, लौकिक शिक्षा लेंगे और सब क्षेत्र में ये आगे रहेंगे। और बचपन में जो किया संस्कार, देखो एक नारियल जानते हैं ना, कोकोनट जानते हैं कि नहीं? हमारे आचार्यों ने एक उदाहरण दिया है, नारियल का उदाहरण दिया है। नारियल का क्या उदाहरण दिया है? प्रथम वयसी पीतम तोयम अल्पम स्मरंत। बचपन में मैंने जब हम नारियल को जमीन में रखकर और रखते हैं, उसको बोते हैं, तो पहले क्या करते हैं? उसको हम पानी देते हैं, उसको खाद देते हैं, उसकी सुरक्षा करते हैं। कब तक? जब तक वो स्वयं बड़ा नहीं होता है तब तक उसको पानी देते हैं, खाद देते हैं, सुरक्षा करते हैं, कुछ दवा पानी देते हैं। फिर बड़ा होने के बाद नारियल का पेड़ क्या करता है? बड़ा होने के बाद जब नारियल लगते तब क्या होता है? तो प्रथम वयसी पीतम तोयम अल्पम स्मरंत शिरसी निहित भारा नारी केला नरा नाम ददती जलमनल्पा स्वादमा जीवितांतम नहीं कृतमुपकारम साधवो विस्मरंती। नरेल ने सोचा, अरे इस आदमी ने मुझे थोड़ा पानी देके मुझे बड़ा किया है, मेरी सुरक्षा की है, मेरा संगोपन किया है, तो मेरा भी कर्तव्य है। उन्होंने थोड़ा पानी दिया है तो मैं क्या करने वाला हूं? तो नारियल क्या करता है? बड़ा होने के बाद ददती जलम अनल्पा स्वादम आजीवितांतम, आजीवन पर्यंत, जब तक मेरा शरीर है, मेरा जीवन है, तब तक मैं उसको बहुत पानी दूंगा। और ऐसा पानी नहीं है, मीठा पानी दूंगा। अनल्प में बहुत पानी दूंगा। क्यों? नहीं कृतम उपकारम साधो विस्मरंती, किए वो उपकार को सज्जन लोग कभी भूलते ही नहीं है। इसलिए आप यहां बैठे हुए सभी लोग आज केवल सज्जन ही नहीं है,
एक सज्जनता का आपने बीज बोया है यहाँ, इसलिए ये सज्जनता का संस्कार इन पीढ़ियों को बहुत काम आएगा, बहुत काम आएगा। हमारे विद्यार्थी है, हम जहाँ इच्छा में पढ़ाते हैं, देखो ऐसे छात्र होते हैं, उनको हमारा जैन विद्यार्थी है, हमारा पाठशाला का विद्यार्थी है और स्कूल में भी उन्होंने टॉप किया। ये 10-12 साल की बात बता रहा हूं मैंने स्कूल में भी टॉप किया, अपने धर्म की परीक्षा में भी टॉप किया और फिर वो इंजीनियर बन गया, आईटी क्षेत्र में गया, वहां भी टॉप किया, आईआईटी में गया। अब आईआईटी में जाने के बाद वहां उनको प्याज और ये सब खाना, वो बोलने लगा नहीं मैं ये नहीं खाता। तो उन लोगों ने कहा इसके साथ खाना नहीं मिलता है तो मैं खुद की व्यवस्था करूंगा, पानी छान के खाना पिया, आईआईटी में टॉप किया। फिर अमेरिका में आईटी क्षेत्र में वहां गया। अब वहां जाने के बाद वहां गया, इंडिया में तो ठीक है, वहां कैसे होगा। तो वहां जाने के बाद वहां नौकरी करने लगा। तो उन लोगों ने पूछा आर यू वेजिटेरियन नॉन वेजिटेरियन, तो पहला प्रश्न आई एम वेजिटेरियन। ठीक है, तो वह वेजिटेरियन की व्याख्या भी कैसी है वो भी मुझे पता नहीं था। हम यहाँ वेजिटेरियन समझते हैं, वैसे वहाँ वेजिटेरियन नहीं है। वहाँ नॉनवेज माने प्योर नॉनवेज और वेजिटेरियन माने क्या, नॉनवेज यहाँ रखा जाएगा उसमें वेजिटेबल रखेंगे, ये वेजिटेरियन। तो उसके लिए अलग एक शब्द है, क्या वेजिन क्या शब्द है, वेगन शब्द है। देखो वेगन शब्द है, हाँ वो प्योर वेगन। तो वो सोचने लगा यार ये भी नहीं है, यहाँ हमको खुद उसने एक महीना भर उन्होंने खुद खाना बनाया सीखा उसने। अब खुद खाना बनाता है, सब खुद बनाता है, सब पानी छान के सब है। अब फिर शादी विधि होगी, छोड़ो। बचपन से आज तक, आज उसकी उम्र 48 साल है। 48 साल तक इतना पूरा वर्ल्ड घूम चुका है वो, जहां जहां जैन लोग नहीं है वहां भी गया है वो। लेकिन वहां जाने के बाद भी उन्होंने पानी छान के पीना, शुद्ध खाना खाना, ये और उसका असर देखो क्या है असर। ये इतना अच्छा, इतना इसका खान पान अच्छा है। तो उन्होंने एक सूत्र बनाया, अरे इसका खान पान अच्छा है तो इसका विचार भी अच्छा होगा। हॉस्टल, जैन हॉस्टल बना रहे हैं वहां भी, वहां अमेरिका में जैन हॉस्टल बना रहे हैं। और उन्होंने चैलेंज दिया जिसको पढ़ना है तो आप यहाँ के पढ़ सकते हैं, आपको खान पान सब शुद्ध मिलेगा। एक बच्चा देखो बचपन में किया हुआ संस्कार कैसे फलित होता है, कैसे वट वृक्ष बन के लोगों की सेवा करता है। इसलिए इन बच्चों का भविष्य उज्जवल है ही, लेकिन माँ बाप ने भी अपना भविष्य उज्जवल किया है, सुरक्षित रखा है। इसलिए मैं अभी कोई प्रवचन देने का समय नहीं है, लेकिन इसकी मैं महत्व बता रहा हूँ। इसका भी महत्व मैं बताऊं तो 10 घंटे में बोल सकता हूँ, क्योंकि मैं शुद्ध गुरुकुल में पढ़ चुका हूँ। बहुत इसका महत्व है। लौकिक संस्कार मिलेंगे, धार्मिक संस्कार मिलेंगे, और कैसे बोला जाता है, कैसे बोला जाता है, ये बोलने की आपको एक विधि यहाँ सीखी जाएगी। आप बोलना भी अच्छा होगा। मैं जहाँ गुरुकुल में पढ़ा हूँ बाहुबली में, मैंने समंत भद्र महाराज ने मुझे पहला व्रत दिया। पहले व्रत मैं 5वीं कक्षा में था, तो उन्हें व्रत दिया, महाराज जी मैं व्रत लेना चाहता हूँ। हाँ क्या व्रत लोगे आप बताइए। तो उन्होंने मुझे व्रत क्या दिया 5वीं कक्षा में। देखो मैं व्रत दे रहा हूँ, मैं ये नहीं कहूँगा कि आप अवश्य मत खाओ, ये तो होता ही ना, हमारे जैन धर्म में होता ही नहीं। लेकिन मैं आपको एक व्रत देना चाहता हूँ, जिंदगी भर अपने जबान से किसी को गाली मत देना। व्रत कठिन व्रत है, लोगों क्या विचार करके लो। तो मैंने सोचा ये तो गालियां तो काम आने वाले, आगे काम आने वाले है ना। कोई झगड़ा करेगा, कोई हमें गाली देगा तो क्या करेंगे। तो मैं सोच में पड़ गया। तो महाराज जी ने बताया सोच के निर्णय लो। तो मैंने साहस किया, चलो महाराज जी हमें आशीर्वाद दे रहे, मैं आजीवन तक
अपने जबान से गाली नहीं दूंगा। अब मैं उस व्रत लेके मुझे 55 साल हो गए। आज 55 साल में मेरे जबान से कभी भी गाली नहीं आई। किसका संस्कार है? जिनवानी का संस्कार है, गुरुओं का संस्कार है। समझे? आप मीठे बोलोगे, मधुर बोलोगे, हित मित प्रिय बोलोगे तो आपके पास अच्छे लोग आएंगे, अच्छा माहौल बनेगा, अच्छे संस्कार बनेंगे और यही आपको आगे काम आने वाला है। इसलिए यहाँ जो शुरुआत हो चुकी है ये इतना आगे इतना बड़ा होने वाला है भविष्य में। मैं किसका भविष्य नहीं बताता हूँ, लेकिन मुझे भविष्य दिखता है। याद रखना, इतना बड़ा बनने वाला है। बहुत साल के बाद हमें भी यहाँ एडमिशन मिलेगा कि नहीं, ऐसे ही मैं भी सोच रहा हूँ। वहाँ रह के मुझे एडमिशन मैं बंद रहूँ क्या, वहाँ रोड से ऐसा माहौल बनने वाला है। यहाँ हॉस्टल बनने वाला है। अपने बच्चों को यहाँ आगे जो भी आपके परिचय के लोग हैं उनको आप बताइए। और एक उल्टा उदाहरण मैं आपको बताऊं, गुरुकुल में नहीं पढ़ने से कैसे होता है, भेज दूंगा। वो फॉरेन में गया, वहां उसको कुसंगति लग गई, खान पान बिगड़ गया, विचार बिगड़ गए। तो विचार बिगड़ जाने के बाद में ये रियलिटी बता रहा हूं, ये कोई कहानी नहीं है। और माँ की तबीयत बहुत खराब हो गई। पिताजी ने फोन किया तो लड़के ने बोला मैं वहां नहीं आ सकता, मैं पैसे भेज दूंगा, आप इधर लेके आइए उनको, मैं उसका इलाज कर दूंगा। तो वहां जाने के बाद इलाज करेगा तो, और उसकी एक शर्त थी कि यहीं आके रहना है, आप उधर नहीं जाना है। तो उन्होंने बोला बच्चा नहीं, मैं यहीं रहता हूँ, तुम ही इधर कभी आया करो, और फिर हम ये माहौल छोड़ के, धार्मिक माहौल छोड़ के हम नहीं जा सकते। ठीक है, मैं पैसे भेज दूंगा। वो पैसे भेजने लगा। अब माँ की इतनी तबीयत खराब हो गई, सीरियस हो गई, और सीरियस होके वो आईसीयू में एडमिट थी। तो उसको फोन किया, माँ आईसीयू में है। तो बोलने लगा मैं भी इतना व्यस्त हूँ, आप जरा कोई अच्छे से इलाज कर दीजिए, मैं पैसे भेजता हूँ। इतना में 2 दिन के बाद उनकी डेथ हो गई। और फिर वो वहीं से फोन करने लगा कि आप उनका दहन संस्कार करते हैं ना, वहाँ माँ की फोटो रखो और मैं वीडियो में देखता हूँ। तो पैसा बहुत है लेकिन संस्कार नहीं है, उसका क्या फायदा है? आपके पास पैसा कम हो तो चलेगा, लेकिन ये संस्कार चाहिए। पैसा तो बाद में भी कमा सकते हैं, लेकिन यदि संस्कार नहीं है तो जो संपत्ति है, पैसा है, ये अनर्थ के लिए कारण बन जाएगी। इसलिए इन सब लोगों को मैं फिर एक बार धन्यवाद देता हूं, ट्रस्टी लोगों को। मैं ट्रस्टी लोगों को मैं बार बार उनसे मिलता हूं। जो अभिभावक यहाँ आए उनको कभी उनको नाम मालूम होंगे, नहीं मालूम होंगे, फिर भी ऐसे शुभ समय में उनका नाम लेकर उनका गौरव करना मैं उचित समझता हूं। इसलिए मैं भी 5 मिनट में उनका थोड़ा नाम लेकर मैं उनको धन्यवाद देना चाहता हूं। मेरी ओर से धन्यवाद देना चाहता हूं। ये जो ट्रस्टी लोग हैं, यहाँ के ट्रस्टी अध्यक्ष बाला साहेब पाटिल, भूषण मिर्गी, सुधीर पाटिल, वृषभनाथ दोडन्नावार, दीपक लेंगड़े दीपक लेंगड़े, उदय कोल्हापुरी, रामचंद्र कस्तूरी, रमेश चिवटे, सुहास मोहिरे, सुहास फुलबत्ते, सचिन पत्रावली, दीपक धड़ोत्री, रमेश सोजी, सुधर्म मुडलगी, ये हमारे शास्त्री है देखिए, और श्रीधर पत्रावली, ये सब इनका मैं सुधर्म को बोला, ये सब लोग इन ट्रस्टी लोगों को एक साथ जरा देखा, उनको मैं एक साथ आपने जो प्रोत्साहन आज हमें दिया है, शायद ये आपके ही संस्कार है कि जब भी हम पूरे वर्ष में 12 महीने में जब भी हम कोई शिविर इत्यादि लगाते हैं, दशलक्षण पर्व इत्यादि मनाते हैं, 16 कारण मनाते हैं, या फिर कोई भी धार्मिक कार्यक्रम प्रवचन इत्यादि रखते हैं, और जब भी हम इनको बुलाते हैं, बेलगाम समाज जब बुलाती है तो दौड़ दौड़ कर आते हैं, ऐसे नहीं चल चल करके नहीं, दौड़ दौड़ कर, बोला आ रहा हूँ, अभी आ रहा हूँ, कभी भी 12 महीने। तो मैं तो ये कहूँगा कि आपकी पंडित जी ಹೇಳಿದ್ರು, ಸಂಸ್ಕಾರ ಬದ್ಧ ಹೇಳಿದ್ರು, ಏನು ಹೇಳಿದ್ರು?
ಸಂಸ್ಕಾರವಿಲ್ಲದ ಸಂಪತ್ತಿ ಅವನತಿಗೆ ಕಾರಣ ಅಂತ. ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು? ಸಂಸ್ಕಾರವಿಲ್ಲದ ಸಂಪತ್ತಿ ಅವನತಿಗೆ ಕಾರಣ. ನಾವು ಈಗಿನ ಕಾಲದಾಗ ಏನ್ 21st ಸೆಂಚುರಿ ಏನ್ ಅಂತಲ್ಲ, ತಂದೆ ತಾಯಿಗಳಿಗೆ ಎಲ್ಲಾರು ಹೇಳತ್ತೇನೆ, ಮಕ್ಕಳು ಹೇಳತ್ತೇನೆ ಕನ್ನಡದಾಗ ಖಾಸ್ ಮಾಡಿ ಕೇಳ್ಬೇಕು. ಈ 21ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ 21st ಸೆಂಚುರಿದಾಗ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ? ಎಲ್ಲರೂ ರೊಕ್ಕ ಹಿಂದ ಏನ್ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತೈತಿ, ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಗಳು ಕಟ್ಕೊಳ್ಳೋನು, ಸಂಪಾದನೆ ಮಾಡೋನು, ರೊಕ್ಕ ಉಟ್ಸೋನು, ದುಡ್ಡು ಉಟ್ಸೋನು, ಮತ್ತೇನ್ ಮಾಡೋನು, ಎಲ್ಲ ಅನುಕೂಲ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋನು. ನಾವೆಲ್ಲ ಎದರಿಂದ ಹತ್ತೀವಿ? ಬರೇ ಬಾಯಿ ಇದೇನ್ ಶರೀರ ಐತ್ಲ, ಈ ಶರೀರಿಗೆ ನಾವ್ ಹೆಂಗ ಸೇವಾ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು ಅಂದ್ರೆ ನಾವೇನಂತೀನಿ, ನಾ ಈ ಶರೀರದ ನೌಕರ ಅದೇನಂತ ಅಂತೇನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವೆಲ್ಲರೂ ಏನ್ ಮಾಡತ್ತೀವಿ? ಪೂರಾ ಮುಂಜಾನೆದಿಂದ ಸಂಜೆ ಮಠ ಏನ್ ಮಾಡತ್ತೀವಿ? ಈ ಶರೀರದ ಸೇವೆ ಮಾಡತ್ತೀವಿ. ಏನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಮುಂಜಾನೆ ಸಂಜೆ ಮಠ? ಮುಂಜಾನೆ ಎದ್ದ ಕೂಡಲೇ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ಇದಕ್ಕೆ ಚಾಕ ಹಾಕಿಸ್ಬೇಕು, ಪ್ರೆಸ್ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು, ಪೂರಾ ದಿವಸ ಹಾಕಿದ್ದು ಅಂಗಿ ಎಲ್ಲ ಹೊಳಸ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿರ್ತದೆ ಶರೀರ. ಮತ್ ಮುಂಜಾನೆ ಆ ಅಂಗಿ ಎಲ್ಲ ಬದಲಾಯಿಸ್ಬೇಕು. ಮತ್ ಅದಾದ ಕೂಡಲೇ ಅಟ್ಟ ಇಲ್ಲ, ಮತ್ ಅದಕ್ಕೆ ನಾಷ್ಟಾ ಹಾಕ್ಬೇಕು. ನಾಷ್ಟಾ ಆದ್ರೆ ಆಗ್ತದೇನ? ಮತ್ ನೀರಡಿಕೆ ಆಗ್ತದೆ, ನೋಡು ನೀರ್ ಕುಡಿಬೇಕು. ಮತ್ ನೀವು ನಾಷ್ಟಾ ಆಗಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಮಟ್ಟ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಮನೆಯವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ? ಯಪ್ಪ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಆತು, ಊಟದ ತಯಾರಿ ಮಾಡ್ಬೇಕು, ಊಟ ಆತು, ಚಾ ಬೇಕು, ಚಾ ಆತು, ರಾತ್ರಿ ಊಟ ಮತ್ ಏನ್ ಇರ್ಬೇಕು, ಮತ್ ಮಕ್ಕವಾಗ ಮತ್ ಹಾಲ ಇದ ಅದ ಅನ್ಕೋತ ಒಟ್ ಶರೀರದನ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ? ಸೇವಾ ನೌಕರ್ ನಾವೆಲ್ಲರೂ ನೌಕರ್ ಇದ್ದಂಗ ಮಾಡ್ತೇವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವೊಂದು ಜೀವ ತತ್ವ ಅದೇನಿ, ಮತ್ತೆ ಈ ಶರೀರದ ನೌಕರಾಗ ನಾ ಇದು ಮಾಡತ್ತೀನಿ, ಇದು ನಾವ್ ಯಾರು ತಿಳ್ಕೊಳಂಗಿಲ್ಲ. ಮತ್ತೇನ್ ಮಾಡತ್ತೀವಿ? ಪೂರಾ ಜೀವನ ಏನ್ ಎದ್ರಾಗ ಬೆಳೆಸ್ತದೇವ್ ನಾವ? ಬರೇ ಶರೀರದ ಸೇವೆ ಮಾಡ್ಕೋದ್ರಾಗದು ಆ ಸುಖಾನೇ ಇಲ್ಲ, ಹೌದನಿಲ್ಲ? ಸೊ ಇದು ನಾವು ಭೇದ ವಿಜ್ಞಾನ ತಿಳ್ಕೊಬೇಕು. ಸಂಸ್ಕಾರ ಮಹತ್ವದ ಐತಿ. ಸಂಸ್ಕಾರವಿಲ್ಲದ ಸಂಪತ್ತಿ ಅವನತಿಗೆ ಕಾರಣ. ಯಾಕೆ ಹೇಳಿದರು? ನಾವು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗ ನಾವು ಸ್ವಂತಕ್ಕೆ ನಾವು ಸಂಸ್ಕಾರ ಇಟ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊರೆ, ಮತ್ತು ಸಂಪತ್ತಿಯಿಂದ ಹತ್ತಿದು ಅದು ಅವನತಿಗೆ ಕಾರಣ. ಈಗ ಪಂಡಿತ್ಜಿ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಏನ್ ಕೊಟ್ರು? ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಭಾರತದಾಗ ಅದಾರ, ಅವನ್ ಸಂಪಾದನೆ ಬಹಳ ಚಲೋ ಮಾಡ್ಲಂತ ಅವ್ನ್ ವಿದೇಶಿಗೆ ಕಳ್ಸಿರ. ಖರೆ ಏನ್ ಸಿಕ್ತವ್ರ ಲಾಸ್ಟಿಗೆ? ತನ್ನ ಶರೀರಕ್ಕೆ ಲಾಸ್ಟಿಗೆ ಚಿತಾಗ ಅಗ್ನಿ ಕೊಡಕ್ಕೂ ಅವ್ ಇದ್ದಿರ್ಕಿಲ್ಲ. ಏನ್ ಮಾಡೋದು? ಅಂತ ಸುತ್ತ ಅಂತ ಸಂಪತ್ತಿ ಅಂತ ಎಲ್ಲ ತಗೊಂಡು ಏನ್ ಮಾಡೋದು? ಸೊ ಇದು ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡೋದು ಎಷ್ಟು ಹದ್ ತಕ ನಾವು ಮಾಡ್ಬೇಕು. ನಾ ಇದು ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ, ಲೌಕಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಬೇಕನ ಬೇಕು, ಅದರ ಜೊತೆ ಧಾರ್ಮಿಕ ಶಿಕ್ಷಣ ನಾವು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೊಡಾಕ ಬೇಕು. ಅದು ಬಹಳ ಅನಿವಾರ್ಯ ಐತಿ ಅಂತ ಬಹಳ ಸುಂದರವಾದ ಪಂಡಿತ್ಜಿ ನಮ್ಗ ಉದಾಹರಣೆಯಿಂದ ನಮ್ಗ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ರು. ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳ, ಇನ್ನು ಧೌಲಶ್ರೀ ತೈ ಅಂತ ಒಬ್ಬರು ಅವರು ಬರತ್ತಾರೋ, ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಉದ್ಬೋಧನೆ ಐತಿ. ಅದ್ರ ನಡು ನಾವು ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ನಿಮ್ಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೇನೆ ಸಂಸ್ಕಾರ ಬದ್ಧ. ಅವ್ರು ಬರೋ ಮಠ ನೋಡ್ರಿ, ಬಹಳ ಹಳೆ ಕಾಲದಾಗ ಒಂದ್ಸಲ ಏನಾಗಿತ್ತಂದ್ರ ಗಿಳಿ ಅಂತಾರಲ್ಲ ಏನಂತಾರು? ಪ್ಯಾರೆಟಿಗೆ ಏನಂತಾರೆ ಕನ್ನಡದಾಗ? ನಂಗೆ ಹೇಳಪ್ಪ, ನಂಗೆ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಬರೋಬರ. ಯಾರು ಹೇಳ್ತೀರಿ? ಪ್ಯಾರೆಟಿಗೆ ಏನಂತಾರೆ ಕನ್ನಡದಾಗ? ಕೈ ಮೇಲೆ ಹೇಳ್ರಿ. ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ? ಹೇಳಪ್ಪ, ಏನ್ ಹೆಸರಿನಿಂದ ಎದ್ದು? ಪವನ್ ನಿನ್ನ ಹೆಸರ? ಪ್ಯಾರೆಟಿಗೆ ಏನಂತಾರ? ಗಿಳಿ ಅಂತಾರಲ್ಲ? ಗುಡ್. ಈಗ ನೋಡ್ರಿ, ಒಂದು ಹಳೆ ಟೈಮ್ದಾಗ ಒಂದು ಹಳೆ ದೊಡ್ಡ ಗಿಡ ಐತ. ಆ ದೊಡ್ಡ ಗಿಡದಾಗ ಏನಾಯ್ತು? ಒಂದು ಗಿಳಿ 2 ಮರಿ ಹಾಕಿತ್ತು. ಏನಾಕಿತ್ತು? 2 ಮರಿ ಹಾಕಿತ್ತು. ಮತ್ತ ಅದ ಗಿಡದ ತೊಳಗ ಒಬ್ರ ಋಷಿ ಇದ್ರ. ಋಷಿ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು? ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತಿದ್ರ. ಮತ್ ಒಬ್ಬ ಹಿಂಗ ಯಾವ ಊರವ ಅದೇನಂತಾರಲ್ಲ, ಬಾನ್ ಹೊಡ್ಯಾವ, ಶಿಕಾರಿ ಅವ್ ಶಿಕಾರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದ? ಶಿಕಾರ ಮಾಡ್ಕೋ ಜಂಗಲ್ದಾಗ ಬಂದ. ಮತ್ತ ಅವಂಗ ಕಾಂತ್ ಹಿಂಗ್ ನೆಸ್ಟ್ ಇತ್ತಲ್ಲ ಮತ್ತಲ್ಲಿ ಅದು ಮರಿ ಇದ್ದು, ಅದಕ್ಕೆ ಅವ ಹೊಡ್ಯಾಕ್ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೆ ಅದೇನಾಯ್ತು? ನೆಸ್ಟ್ ತಳಗ್ ಬಿದ್ದ ಕೂಡಲೇ ಏನಾಯ್ತು? ಋಷಿ ಬಾಜುಕರು ಬಿದ್ದು ಅವ್ರ ಧ್ಯಾನ ಭಂಗ ಆತ. ಸೊ ಧ್ಯಾನ ಭಂಗ ಆದ ಕೂಡಲೇ ಅವ್ ಹುಡ್ಕೋತ್ ಬರ್ತಾನ ಶಿಕಾರಿ. ಅವ್ನು ನೋಡ್ತಾನೋ, ಮತ್ತ ಅದ ಅವ್ರ ಅವ್ವ ಏನಿರ್ತೈತಿ ಸತ್ ಬಿಟ್ಟಿರ್ತಾಳು. 2 ಮರಿ ಇರ್ತಾವ. ಸೊ ಆ ಋಷಿದವ್ರು ನಾವು ಶಿಕಾರಿತ ಏನಂತಾನು? ಇದು ಮರಿ ನನ್ನೂ ಅದಾವು ಋಷಿ, ಇದು ನಂಗೆ ಕೊಟ್ಬಿಡು. ಏನಂತಾನು? ಈ ಮರಿಗಳ ನಾ ಶಿಕಾರ ಮಾಡೀನಿ, ಈ ಮರಿ ಏನದಾವ ನಂಗೆ ಕೊಡು, ನಾ ತೊಗೊಂಡು ಹೋಗೋದೇನೆ ಇದಕ್ಕ. ತಿಳಿದಿಲ್ಲ? ಮತ್ತ ಋಷಿ ಏನಂತಾನು? ಈಗ ಇವ್ ಹಿಂಗ್ ಮಾಡತ್ತಾನು, ಇದು ನಂಗೆ ಬೇಕಂತ ಅನ್ನತಾನು. ನಾ ಏನ್ ಮಾಡ್ತೀನಿ? ಈ 1 ಮರಿ ಕೊಡ್ತೇನೆ, 1 ಮರಿನ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ. 1 ಮರಿನ ಇಟ್ಕೋ, ನಂಗೆ ಎಷ್ಟು ಆಗ್ತಿದ್ರು ಉಳ್ಸಾಕ್ ನೋಡ್ತಾನೆ, ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ, 2 ಮಾಡಕ್ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ. ಕರೆ ಆಗುದಿಲ್ಲ. ಅವ್ ಹಠ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನ ಅಂತಲೇ 1 ಮರಿ ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾನೆ, 1 ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಆಮೇಲೆ ಏನಾಗ್ತೈತಿ? ಬಹಳಷ್ಟು ದಿವಸ ಕಳಿತಾವ.
ಆ ಋಷಿ ಒಂದು ಮರಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೈತಿ ಮತ್ತು ಅವ ಶಿಕಾರಿ ಏನಿರ್ತಾನೋ ಅವ ತನ್ನ ಮನೆಗೆ ಅವ ಒಯ್ದು ಬಿಡ್ತಾನೆ. ಋಷಿನೂ ಅವರು ಇಲ್ಲ ಕುಟಿಯಾದಾಗ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಸೊ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೋ ಅಲ್ಲೇ ಅದಕ್ಕೆ ಜೋಪಾನ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಬಹಳಷ್ಟು ದಿವಸ ಹೋಗ್ತಾವು. ಆಮೇಲೆ ಒಂದು ದಿವಸ ಒಂದು ಮನುಷ್ಯ ಆ ಮನೆ ಮುಂದಿನ ಹೋಗ್ತಿರ್ತಾನೆ. ಋಷಿ ಮನೆ ಮುಂದಿನ ಹೋಗ್ತಿರ್ತಾನೋ ಅದು ಗಿಳಿ ಅಲ್ಲೇ ಕೂತಿರ್ತೈತಿ. ಅವಾಗ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಒಂದು ಮನುಷ್ಯ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಮುಂದೆ ಹಿಂಗೆ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ, ಅವಾಗ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಬನ್ನಿ 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 ಅಂತಾರೆ. ಏನಂತಾರು, ಹಿಂಗೆ ಮನೆ ಮುಂದೆ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಯಾರೇ ಬಂದ್ರೆ ಏನಂತೀವಿ ನಾವು, ಬರ್ರಿ ಒಳಗೆ ಬರ್ರಿ ಕೂಡ್ರಿ ಅಂತೆಲ್ಲ ಆ ಗಿಳಿ ಹೆಂಗೆ ಮಾತಾಡ್ತಿರ್ತೈತಿ. ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ ಹೆಂಗೆ ಮಾತಾಡ್ತಿರ್ತಾವ. ಸ್ವಲ್ಪ ಅಷ್ಟಷ್ಟು ಬರ್ತೈತಿ ಗಿಳಿಗೆ ಮಾತಾಡೇ ಬರ್ತೈತಿನಲ್ಲ. ಸೊ ಹಂಗಂಗೆ ಅಂತೈತಿ. ಮತ್ತು ಹಂಗ ಅಲ್ಲಿಂದ ನೋಡ್ತಾನಪ್ಪ ಭಾಳ ಚಲೋ ಮಾತಾಡ್ತೈತ್ಲ ಇದ ಅಂತ. ಮತ್ತು ಹಂಗ ನಡ್ಕೋತ ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ನೂ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಮುಂದೆ ಹೋದ್ ಊರಾಗ ಆ ಸೈಡ್ ಹೋದ್ಕೂಲ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಅವ್ ಶಿಕಾರಿ ಇರ್ತಾನಲ್ಲ ಅಲ್ಲೇ ಅವ್ ಮನೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಿರ್ತಾನ. ಅಲ್ಲೂ ಒಂದು ಗಿಳಿ ಇರ್ತೈತಿ. ಅಲ್ಲಿ ಗಿಳಿ ಏನಂತೈತಿ, ಹಿಡಿರಿ ಹಿಡಿರಿ ಹೊಡಿರಿ ಹೊಡಿರಿ ಕಡಿರಿ ಕಡಿರಿ ಅಂತಿತ್ತು. ಏನಂತೈತಿ ಅಂತೇಳಿ ಹಿಡಿರಿ ಹಿಡಿರಿ ಹೊಡಿರಿ ಹೊಡಿರಿ ಕಡಿರಿ ಕಡಿರಿ ಏನಂತೈತಿ, ಹಿಂಗ ಅಂತಿದ್ದವ್ರ ಜೋರ್ ಅನ್ಬೇಕು. ಹೆಂಗ, ಹಿಡಿರಿ ಹಿಡಿರಿ ಹೊಡಿರಿ ಹೊಡಿರಿ ಕಡಿರಿ ಕಡಿರಿ ಹಿಂಗ ಅಂತಿತ್ತು. ಅವಾಗ ಅವ್ ಮನುಷ್ಯಾಗ ವಿಚಾರ ಬರ್ತೈತಿ. ಒಂದ್ ಕಡೆ ಹಿಂಗ್ ನಾ ನಡ್ಕೋತ ಬನ್ನಿ, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ನಿ ಋಷಿ ಮನಿ ಮುಂದ ಬನ್ನಿ ಬನ್ನಿ ಅನ್ನತೈತಿ, ನಮಸ್ಕಾರ ಅನ್ನತೈತಿ, ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ ಅನ್ನತೈತಿ. ಮತ್ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದ್ ಬನ್ನಿ ಇನ್ನೊಂದ್ ಗಿಳಿ ಇತ್ತು, ಅದರ ಕಡೆ ಅಪೇಕ್ಷೆ ಮಾಡ್ರೆ ಹಿಡಿರಿ ಹಿಡಿರಿ ಹೊಡಿರಿ ಹೊಡಿರಿ ಕಡಿರಿ ಕಡಿರಿ ಅನ್ನತೈತಿ. ಇದು ಹೆಂಗೇನಾ? ಸೊ ಅವಾಗೆಲ್ಲ ಒಬ್ಬ ವೃದ್ಧ ಕೂತಿರ್ತಾನೋ, ಅವಾಗ ಇದು ಹಿಂಗ್ ಚರ್ಚೆ ಹಂಗ ಮಾಡುವಾಗ ಅವ ಅಂತಾನ, ಇದು ಘಟನಾ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತಾನ. ಘಟನಾ ಹೇಳಿದ್ಕೂಲ ಏನಾಗ್ತೈತಿ, ಆ ಋಷಿ ಹಿಂಗಿಂಗ್ ಆಗಿತ್ತು, ಮತ್ತ ಆ ಋಷಿ ಒಂದ್ ಇಟ್ಕೊಂಡ, ಮತ್ತ ಇದ ಶಿಕಾರಿ ಕಡೆ ಒಂದು ಇವ್ ಕೆಟ್ಟ ಭಾವದವನು. ಸೊ ಇದೇನತ್ತು ವಾತಾವರಣ. ಇದ್ರಲ್ಲಿ ಏನ್ ತಿಳಿತೈತಿ ನಮ್ಗ, ಈ ನಾವ್ ಯಾವ ವಾತಾವರಣದಾಗ ಇರ್ತಲ್ಲ, ಈಗ ಅವೇನ ಈ ಋಷಿದವ್ರು ಹೆಂಗ್ ಮಾತಾಡ್ತಾರೋ ಯಾವಾಗೂ ಸಭ್ಯ ವಾಕ್ಯ ಇರ್ತೈತಿ. ಅವ್ರು ಮಾತಾಡೋದ್ರ ಮೃದುತಾ ಇರ್ತೈತಿ. ಸೊ ಆ ಗಿಳಿ ಏನಿರ್ತೈತಿ ದಿವಸ ರಾತ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರ್ತೈತಿ, ಕೇಳ್ತಿರ್ತೈತಿ. ಅದ ಚಲೋ ವಾಕ್ಯಗಳು ಕೇಳ್ತಿರ್ತೈತಿ. ಋಷಿ ಹೆಂಗ್ ಮಾತಾಡ್ತಾರೋ, ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೋ, ನಮಸ್ಕಾರ ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೋ, ಜೈ ಜಿನೇಂದ್ರ ಹೆಂಗ್ ಅಂತಾರೋ. ಸೊ ಅದ ಕಲಿತೈತಿ. ಮತ್ತ ಶಿಕಾರಿದವ್ ಕಡೆ ಆ ಗಿಳಿ ಏನ್ ಕಲಿತೈತಿ, ಪೂರಾ ದಿವಸ ರಾತ್ರಿ ಅದ ಕೇಳ್ತಿರ್ತೈತಿ. ಅದ ಹಿಡಿರಿ ಹಿಡಿರಿ ಹೊಡಿರಿ ಹೊಡಿರಿ ಕಡಿರಿ ಕಡಿರಿ ಅಂತ. ಸೊ ಅದ ಕಲಿತೈತಿ. ಸೊ ಇದರಲ್ಲಿ ನಾವ್ ಏನ್ ಪಾಠ ತಗೋಬೇಕು, ನಾವು ಚಲೋ ಮಂದಿ ಜೊತೆ ಇರ್ಬೇಕು ಯಾವಾಗನು. ನಮ್ದು ವಾತಾವರಣ ಏನೈತಿ, ಸೈನ್ಸ್ನು ಇದು ಪ್ರೂವ್ ಮಾಡೈತಿ. ಈ ನಾವು ನಮ್ಮ ಆಜು ಬಾಜುಕಿನ 4 ಮಂದಿಗೆ ನೋಡೋದು ಯಾವಾಗೂ. ನಾವ್ ನಮ್ ಮನಿ ಎಲ್ಲೈತಿ, ನಾವ್ ಎಲ್ಲಿ ಇರ್ತೇವಿ, ಪೂರಾ 24 ತಾಸಾಗ ಯಾರ ಜೊತೆ ಇರ್ತೇವಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ಕಮ್ಮಿ 30 to 40% ಈ ಸೈನ್ಸ್ ಪ್ರೂವನ್ ಐತ್ರಿ. ಇದು 30 to 40% ಪ್ರಭಾವ ಅವ್ರದ್ದು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಿರ್ತೈತಿ. ಅವ್ರ ಪ್ರಭಾವ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಿರ್ತೈತಿ. ಬಹಳಷ್ಟು ಮಹತ್ವ ಐತಿ. ನಮ್ ಸರ್ಕಲ್ ನಾವ ಯಾವಾಗಲೂ ಚಲೋ ಇಟ್ಕೋಬೇಕು. ನಾ ಯಾಕೆ ಇವತ್ತು ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟನಂದ್ರ, ಇವತ್ತು ನೀವು ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಇದೇನ್ ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡಿರಿ, ಏನ್ ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡಿರಿ, ಇರುವಂತ ಚಲೋ ವಾತಾವರಣ ಪಂಡಿತ್ ಹೇಳಿದ್ರೇನಿಲ್ಲ. ಈಗ ನಮ್ಮ ಇವರು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳ ನೀವು ಸಪೋಸ್ ತಿಳ್ಕೊರ ಒಂದೊಂದು 1.5-2 ಲಾಖ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟು ನಿಮ್ ತಾಕತ್ ಐತೆ, ಬಹಳಷ್ಟು ಹಣ ಖರ್ಚು ಮಾಡೋದು ಹುಡುಗರ ಮೇಲೆ. ಚಲೋ ಕೊಟ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಅಕ್ಷರಶಃ ಹೇಳ್ತೇನ್ರಿ, ಡ್ರಗ್ಸ್ ಸುದೇ ಸಾಲೆ ಹೊಕ್ಕಿದಾವ. ಈಗ ಈ ಸಿಗರೇಟ ತಂಬಾಕು ಎಲ್ಲ ಹಳೆ ಮಾತಾತ್ರಿ. ಈಗ ಈಗಿನ ದೊಡ್ಡ ಸ್ಕೂಲ್ಸ್ದಾಗ ಕಾಲೇಜಸ್ದಾಗ ಡ್ರಗ್ಸ್ ಸುದೇ ಬಂದಿದಾವ. ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡತ್ತೇನೆ. ಇಂಥ ಕಾಲ ಬಂದಿತ್ರಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕಣ್ಣ ಹಿಂದ ಹುಡುಗರು ಏನೇನು ಮಾಡತ್ತಾರೋ ಅದು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗುದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವ್ ಏನೈತಿ ಔಟ್ಡೇಟೆಡ್ ದೇವ್. ಅವ್ರು ಎಂತ ನಶಾಗಳ ಎಂತ ಚಟಗಳ ಮಾಡತ್ತಾರೋ ಅದ್ ನಾವು ಕಲ್ಪನಾನು ಮಾಡಕ್ ಬರಂಗಿಲ್ಲ. ನಮ್ ಕಲ್ಪನಾದಿಂದ ಪರೇ ಐತ್ರಿ ಅದು. ಸೊ ಇವತ್ತು ನೀವೇನಿದೆ ನಿಮ್ಮ ಹುಡುಗರ ವಾತಾವರಣ ಇದೊಂದು ಚಲೋ ವಾತಾವರಣ ಕೊಡೋದು ನೀವು ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡ್ರಿ, ನೀವು ಇದರ ಪರಿಣಾಮ ಇದೊಂದು ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇದ್ದಂಗ ಏನೈತ್ರಿ. ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳತ್ತೇನೆ, ನೀವು ಹೆಂಗ್ ಬಡ್ಡಿ ಬೇಕಂತ ಇಟ್ಟಿರ್ತಾರಲ್ಲ ಬ್ಯಾಂಕ್ದಾಗ 1 ಲಾಖ 2 ಲಾಖ ಹಂಗೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಬರ್ತೈತೇನಿಲ್ಲ, ಹಂಗೆ ನೀವು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇವತ್ತು ನೀವು ಚಲೋ ಸಂಸ್ಕಾರ ಕೊಡತ್ತೀರಿ, ನಾಳೆ ನೀವು ವೃದ್ಧ ಆದ ಕೂಡಲೇ ಇವರ ನಿಮ್ಗೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದು. ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋರು ಇದೊಂದು ಚಲೋ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದಿರಿ ಅಂತ, ಚಲೋ ಕಾರ್ಯ ನೀವು ಮಾಡಿದಿರಿ, ಚಲೋ ಭಾವನಾಲೆ ಮಾಡಿದಿರಿ ಅಂತ ನಾ ಈಗ ತಿಳ್ಕೊತೀನಿ. ಮತ್ತು ಭಾಳ ಚಲೋ ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ಮುಂದೆ ಹೋಗೋನು. ಈಗ ತಾಯಿ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮೊದ್ಲ ನಾ ಸುನಂದ ತೈ ಚಿವಟೆ ಅವ್ರಿಗೂ ಅವರು ಒಂದು ಸದ್ವಾಕ್ಯ. ಮಂಗಲಂ ಭಗವಾನ್ ಮಂಗಲಂ ಗೌತಮೋ ಗಣೇ ಮಂಗಲಂ ಕುಂದ ಕುಂದಾರೋ ಜಯ ಧರ್ಮೋಸ್ತು ಮಂಗಲಂ ಸರ್ವಮಂಗಲ ಮಾಂಗಲ್ಯಂ ಸರ್ವಕಲ್ಯಾಣಕಾರಕಂ ಪ್ರಧಾನಂ ಸರ್ವಧರ್ಮಾಣಾಂ
जयं जयतु शासनं जयं जयतु शासनं. जय बोलो महावीर भगवान की. बऱ्याच वर्षांपासून जे स्वप्न मनामध्ये होतं की आपल्या ह्या कर्नाटक भागामध्ये आपल्या बेळगाव जिल्ह्याच्या निकट एक गुरुकुल व्हावं, की आहेत गुरुकुल तिकडे जयपूर वगैरे त्या साईडला, एवढ्या लांब पाठवायला पालकांना धैर्य होत नाही. मग आपल्या जवळच्या भागात असलं तर आपल्याला पुष्कळ लाभ मुलांना देता येईल, मुलांना घडवता येईल. ही जी भावना होती ती आता साकार होण्याची वेळ आलेली आहे. पण ह्या मुलांचं भाग्य आहे, उपादान आहे, त्यामुळं असं सगळ्या त्यांना हे अनुकूलता मिळत आहे. म्हणून मला एकच विनंती करायची आहे की आता जे तुमच्या पालकांनी निर्णय घेतला, माझ्याकडे एक ह्या आल्या होत्या ताई, काय नाव तुमचं? हां, तर त्या आल्या होत्या आणि म्हणाल्या की असं असं बोलता बोलता झालं की असं एक गुरुकुलचं हे करणार आहे. आणि मग त्या सगळं चौकशी केल्या. माझा पण मुलगा आहे म्हणाल्या. चांगली गोष्ट आहे म्हणलं, तुम्ही पहिला तिथे घाला मुलाला. बघा आम्ही जे आमच्या जीवनात केलं नाही ते तर पुढच्या पिढीला मिळू दे, ही सगळी अनुकूलता मिळू दे धर्माची. हा निर्णय एवढा उत्कृष्ट आहे की आपल्या मुलांनी धर्माच्या वातावरणात राहावं. संस्कार आता आपल्या चिंतन पंडितजींनी आणि सुधर्मजींनी खूप सुंदर सांगितलं संस्काराचं महत्त्व. हे सगळे आता हे काय कोरे मातीचे म्हणजे ओल्या मातीचे घडे, त्यांना आता आकार मिळणार आहे. इथं आम्ही घरात किंवा शाळेमध्ये पाठवून हे करू शकणार नाही, ते इथं घडणार आहे. इथे हे पंडितजींच्या नशिबाने हे पंडितजी आलेले आहेत, पंडित अविनाशजी इंदोरहून आलेले आहेत. आणि अतिशय उत्साह आहे ना कि म्हणाले मैं ऐसा करूँगा वैसा करूँगा, ऐसे तरह से बच्चों को तयार करूँगा. म्हणजे इतकं त्यांना आतून उत्साह आहे. आणि श्रेणीजी आणि जयसिंग गुरुजी पंडितजी आलेले श्रेणीजी. मग आहे तुम्हाला 2 गुरु मिळणार आहेत आणि तुमच्या भाग्याने आणखी गुरु मिळणार आहेत. हे पंडितजी वारंवार येणार, महिन्यातून एकदा तर येऊन उद्बोधन करणार. नक्की टाळ्या वाजवा. बघा आणि हे पण पंडितजी हे पण येऊन तुम्हाला आठवड्यात ना एकदा दोनदा उद्बोधन करणार. हां, फारच चांगली गोष्ट आहे. आणि आता ताई येणार आहेत, त्या पण तुम्हाला उत्कृष्ट उद्बोधन करणार आहे तुमच्या भाषेमध्ये. मला कन्नडमध्ये बोलायला येणार नाही म्हणून मी मराठी सांगते, तुम्ही भाव ग्रहण करा. मग हे सगळं तुम्हाला आता अनुकूलता मिळालेली आहे. फक्त तुम्ही मनाशी निर्णय केला पाहिजे की मी असं जी माझी अपेक्षा आहे, माझ्या आईवडिलांची सगळ्या गुरूंची अपेक्षा आहे ती मी साकार करणार. काय तुम्ही निर्णय करणार, काय ठरवणार? कन्नडमध्ये सांगा, चालते? हां, थोडी तरी आता तुम्हाला शिकवताना थोडं अनुशासन पण ठेवावं लागेल, पण तेवढं काही कडक ठेवणार नाही. पण त्याचं तुम्ही राग द्यायचं नाही. माझ्या चांगल्यासाठी मला ओरडतील, गोड बोलून पण सांगतील, मला वळण द्यायचं तर कार्य सुरू आहे, तर त्यामध्ये तुम्ही अजिबात तिथं म्हणजे काय हे करून घ्यायचं नाही, चला घरी गेले बरं असं नाही. तुमची सगळी व्यवस्था व्यवस्थित होणार आहे. आता पंडितजी सांगितले गुरुकुलमध्ये राहत बाहुबलीला पुरी एवढी अनुकूलता होती का जिंजर पंडितजी? भाकरी भाजी साधं जेवण अगदी. आता तुम्हाला सगळी सुविधा मिळणार आहे तुमच्या भाग्यात. तुम्ही यांच्याकडे उद्बोधन घेत आहात तसं तुम्ही पण घडणार आहात पुढं. तुम्ही पण असे पंडितजी होणार आहात आणि तुमच्या जीवनात तुम्ही आपलं जीवन सुधारून घेणार, आपलं जीवन कल्याण करणार. पण तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबाचं, आपल्या गावातील लोकांचं, अनेक जीवांचं तुम्ही कल्याण करणार आहात. करणार ना? नक्की हात वर करा. कोण कोण करणार कल्याण सगळ्यांचं? काही मालवाडी? हां, नक्की तुम्ही आज निश्चय करा की मी इथून काही जण मी इथून जाणार, शिक्षण पूर्ण घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाहीच. हां, सगळं पूर्ण मी शिकून मी उत्कृष्ट. बघा हे काय माहिती गुरुकुल, तुम्ही चेतन भगवान तयार करण्याचा कारखाना आहे. खाणीतले हिरे असतात ते कसे असतात, ओबडधोबड असतात, त्यामध्ये काही सचेतन पण असतो. पण जेव्हा त्याला आकार दिला जातो, त्याच्या घाव घातले जातात, तेव्हा तो उत्कृष्ट हिरा बनतो. तसे तुम्ही जिवंत हिरे बनणार आहात. मग त्यासाठी तुमचं जीवन खूप महत्त्वाचं आहे. आणि जे इतर मुलांना मिळालं नाही, तुमच्या बरोबरचे भरपूर मित्र आहेत की नाही, त्यांना सगळी संधी मिळाली का?
तर तुम्हाला जी मिळाली संधी त्या संधीचं तुम्ही सोनं करून घ्या आणि आपलं जीवन उत्कृष्ट संस्कारमय. आता जसं उदाहरण पंडितजींनी दिलं, तो मुलगा IIT करून अमेरिकेमध्ये आहे, पण तिथं त्याच्याकडनं तर अनेक जण शिकणार आहेत. हे कशाचं फळ आहे? संस्काराचं. म्हणजे संस्कार आपल्याला टिकवायचं पण काम करायचं आहे आणि त्याप्रमाणे अनेकांना आपल्या स्वतःला आधी घडवायचं आहे. आपला उद्देश काय जीवनाचं? मनुष्य जीवन का मिळाले? मनुष्य जीवन आपल्याला रत्नत्रय प्राप्तीसाठी मिळाले. कशासाठी मिळाले? सम्यक दर्शन म्हणा, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. या रत्नत्रयाला प्राप्त करून मला मोक्ष मार्गस्थ व्हायचंय. आणि हे जे गुरुकुल आहे हे मोक्ष मार्गाचं द्वार आहे. मग तुम्ही तो मार्ग स्वीकारणार आणि आपलं जीवन रत्नत्रयमय बनवणार. आणि अल्प काळात जे नाव आहे गुरुकुलाचं नाव काय ठेवलंय? काय नाव आहे? ऐकू आलं नाही? हा, तर सिद्ध बनण्यासाठी तुमची आता प्रक्रिया सुरू होणार आहे. मग मी सिद्ध होणारच असा निर्णय करायला पाहिजे. काय होणार तुम्ही? बोला मोठ्याने, मी सिद्ध होणारच. हा, अल्पमोहामध्ये मी सिद्धपद प्राप्त करून पुन्हा मग काय तुम्हाला गुरुकुल नाही, मग शिक्षण नाही, कुठले संस्कार काही लागणार नाही. एकदा तुम्ही सिद्ध बनलात की तुम्हाला कुठल्याही बाहेरच्या लौकिकाची काही आवश्यकता नाही. म्हणून लौकिक जीवन जगत असताना ह्या अलौकिक तुम्हाला विद्या मिळणार आहे. ती विद्या तुम्ही इथं ग्रहण करून उत्कृष्ट रीतीने तुम्ही काय होणार आहात? सिद्ध पद प्राप्त करणार. अशी भावना मी आपल्यावर हृदय बाळगून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद. बहुत सुंदर विचार सुनंदाताई चिवटे इन्होंने यहाँ पे रखा. ये भी ಇವರು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾನೆ, ಕನ್ನಡದಾಗ ಮಾತಾಡ್ಬೇಕು ನಾ. ಇವರು ನಾ ಹೆಂಗೆ ಶ್ರೇಯ ಈಗ ಜಿಂಚಂಜಿ ಅಲ್ಮಾಳವ್ರು ಕೊಟ್ನಿ, ಹಂಗೆ ಬೆಳಗಾವದಾಗ ಒಂದು ಧರ್ಮದ ಒಂದು ಸಂಸ್ಕಾರದ ಬೀಜಾರೋಪಣೆ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಯಾರ ನಿಮಿತ್ತ ಅದರ ಸುನಂದಾತಾಯಿ ಚಿವಟೆ ಅವ್ರಿಗೂ ಈ ಶ್ರೇಯ ಹೋಗ್ತಿತ್ತು. ಬಹಳಷ್ಟು ಕಾರ್ಯ, ಬಹಳಷ್ಟು ಧರ್ಮದ ಸಂಸ್ಕಾರ, ಬಹಳಷ್ಟು ಪರಿವರ್ತನ ಆಗೋ ಕಾರಣ ಅಂದ್ರೆ ಸುನಂದಾತಾಯಿ ಚಿವಟೆ ಅವರು ಬಹಳಷ್ಟು ಉಪಕಾರ ಅವ್ರದ್ದು ನಮ್ಗೆ ಐತಿ. ಏನೋ ಪರೋಕ್ಷ ಅಥವಾ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ತಿಳ್ಕೊರಿ, ಇದು ಏನೋ ಒಂದು ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯ ಆಗತೈತಿ, ಒಂದು ಧರ್ಮ ಪ್ರಭಾವನ ಆಗತೈತಿ. ಅದು ಶ್ರೇಯ ಸುನಂದಾತಾಯಿ ಚಿವಟೆ ಅವ್ರಿಗನು ಹೋಗ್ತೈತಿ. ಸೊ ಈ ಪ್ರಕಾರ ಬಹಳ ಚಲೋ ಭಾವನೆ ಅವರು ಇವತ್ತಿನ ವ್ಯಕ್ತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈಗ ನಾವು ಧವಲಶ್ರೀ ತಾಯಿ ಅವರು ಪ್ರಖ್ಯಾತ ವಕ್ತ ಅವರು, ಮತ್ತು ಡೈಲಿ ಅವ್ರ ಪ್ರವಚನ ಬೆಳಗಾವದಾಗ ಮುಂಜಾನೆ ಆಗ್ತೈತಿ. ಅಂಥವ್ರು ನಮ್ಗೆ ಸಮಯ ಇವತ್ತು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ನಿವೇದನೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಕಿ ಇವತ್ತು ಇವ್ರೇನು ಮಕ್ಕಳ ಮತ್ತು ತಂದೆ ತಾಯಿಯವ್ರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಉದ್ಬೋಧನೆ ಕೊಟ್ಟು ಇದು ಮಾಡ್ಬೇಕು. ನಾನು ಹೇಳಿದ್ಮೇಲೆ ಹೇಳ್ತೇನೆ ಮಕ್ಕಳ, ಒಂದೊಂದು ಸಾಲ ನಾನು ಹೇಳಿದ್ರೆ ಹೇಳ್ತೇನೆ. ಪ್ರಭುವಿನ ದರ್ಶನ ಮಾಡುವೆನು, ಪ್ರಭುವಿನ ದರ್ಶನ ಮಾಡುವೆನು, ಆತ್ಮನ ದರ್ಶನ ಪಡೆಯುವೆನು, ಆತ್ಮನ ದರ್ಶನ ಪಡೆಯುವೆನು, ಪ್ರಭುವನು ನಿಜದಿಂ ತಿಳಿಯುವೆನು, ನಿಜದಿಂ ತಿಳಿಯುವೆನು, ಪ್ರಭುವನು ನಿಜದಿಂ ತಿಳಿಯುವೆನು, ನಿಜದಿಂ ತಿಳಿಯುವೆನು, ಆತ್ಮನ ಅನುಭವ ಪಡೆಯುವೆನು, ಆತ್ಮನ ಅನುಭವ ಪಡೆಯುವೆನು, ಪ್ರಭುವಿನ ದರ್ಶನ ಮಾಡುವೆನು, ಪ್ರಭುವಿನ ದರ್ಶನ ಮಾಡುವೆನು, ಆತ್ಮನ ದರ್ಶನ ಪಡೆಯುವೆನು, ಆತ್ಮನ ದರ್ಶನ ಪಡೆಯುವೆನು, ಶಾಸ್ತ್ರದ ಪಠಣೆಯ ಮಾಡುವೆನು, ಶಾಸ್ತ್ರದ ಪಠಣೆಯ ಮಾಡುವೆನು,
ಪ್ರಭುವಿನ ದರ್ಶನ ಮಾಡುವೆನು ಪ್ರಭುವಿನ ದರ್ಶನ ಮಾಡುವೆನು ಆತ್ಮನ ದರ್ಶನ ಪಡೆಯುವೆನು ಆತ್ಮನ ದರ್ಶನ ಪಡೆಯುವೆನು ಜ್ಞಾನಿ ಜನರನ್ನು ಸೇವಿಪೆನು ಧರ್ಮದ ಮಹಿಮೆಯ ತಿಳಿಯುವೆನು ವೈರಾಗ್ಯ ಭಾ
ದೇವನ ಸ್ವರೂಪ. ನಾವು ಜೈನರ ದೇವು ಅಂಥೇಳಿ ಮಹಾವೀರರ ನಮ್ಮ ದೇವ ಅಂಥೇಳಿ ಹೇಳ್ತೇವೆ, ಆದಿನಾಥ ನಮ್ಮ ದೇವ ಅಂಥೇಳಿ ಹೇಳ್ತೇವೆ, ಶಾಂತಿನಾಥ ನಮ್ಮ ದೇವ ಅಂಥೇಳಿ ಹೇಳ್ತೇವೆ, ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ಅರ್ಥಾತ್ 24 ತೀರ್ಥಂಕರರ ನಮ್ಮ ದೇವ ಅಂಥೇಳಿ ಹೇಳ್ತೇವೆ. ಅನ್ಯ ಜಾತಿಯವರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೋ, ಅವರವರ ಪರಂಪರೆಯೊಳಗೆ ಯಾರಿದ್ದಾರೋ ಅವರನ್ನ ದೇವ ಅಂತಾರೋ. ಆದ್ರೆ ನಿಜವಾಗಿ ದೇವ ಯಾರ? ಇಲ್ಲಿ ದೇವರ ಸ್ವರೂಪ ಹೇಳ್ತಾರೆ, ಗುರುವಿನ ಸ್ವರೂಪ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈಗ ಭಜನೆಯೊಳಗೆ ಏನು ಹೇಳ್ತು? ಪ್ರಭುವಿನ ದರ್ಶನ ಮಾಡುವೆನು. ಯಾವ ಪ್ರಭುವಿನ ದರ್ಶನ ಮಾಡೋದ? ಯಾವ ಪ್ರಭುವಿನ ದರ್ಶನ ಮಾಡುವುದರಿಂದ ಆತ್ಮನ ದರ್ಶನ ಆಗ್ತಿದೆಯಲ್ಲ, ಅವರು ನಿಜವಾಗಿ ದೇವತ. ದೇವನ ಬಾಹ್ಯ ಲಕ್ಷಣಗಳೇನಿದಾವೆ? ವಸ್ತ್ರ ಇಲ್ಲ, ಶಸ್ತ್ರ ಇಲ್ಲ, ಮಾಲೆ ಇಲ್ಲ, ಅಲಂಕಾರ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ದೇವರಿಗೆ ಏನೇನಿದೆ? ಏನಿದೆ? ವಸ್ತ್ರಧಾರಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಕಿರೀಟ ಇದೆ, ಕೊರಳೊಳಗ ಮಾಲೆ ಇದೆ, ಹೂವಿನ ಮಾಲೆ ಇದೆ, ರತ್ನದ ಮಾಲೆ ಇದೆ. ಅರಹಂತ ಭಗವಂತರಿಗೆ ಯಾವ ಮಾಲೆ ಇದೆ? ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ಯಾಕಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರ ಅವರ ಈ ಶರೀರದಿಂದ ಅನಂತ 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 ಕಾಲದೊಳಗೆ ಅನಂತ ಶರೀರಗಳನ್ನ ಧಾರಣ ಮಾಡಿ ಬಿಟ್ಟದ್ದಿದೆ. ಈ ಶರೀರದೊಳಗ ಶರೀರಾತೀತ ಆತ್ಮನ ಸ್ವರೂಪವನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳುವಂಥ ಒಂದು ಮಾರ್ಗವನ್ನ ಭವ್ಯ ಜೀವರುಗಳಿಗೆ ಅವರು ತಿಳಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ. ಅಂಥೇಳಿ ಆತ್ಮನ ಸ್ವರೂಪ ಯಾರು ತಿಳಿಸಿಕೊಡ್ತಾರೋ ಅವರು ನಿಜವಾದ ದೇವಿದ್ದಾರೆ. ಶರೀರಕ್ಕೆ ಅನುಕೂಲತೆಯನ್ನು ಯಾರು ಕೊಡ್ತಾರೋ ಅವರು ದೇವಿ ಇಲ್ಲ. ಮತ್ತು ಶರೀರಕ್ಕೆ ಅನುಕೂಲತೆಯನ್ನು ಕೊಡುವಂಥವ್ರು ಲೋಕದೊಳಗೆ ಯಾರೂ ಇಲ್ಲ. ಐಹಿಕ ಸುಖವನ್ನ, ಬಾಹ್ಯ ಸುಖವನ್ನ ಕೊಡುವಂಥವ್ರು ಯಾರಿದ್ದಾರೆ? ಯಾವನಾದರೂ ದೇವ ನಮಗೆ ಸುಖ ಕೊಡ್ತಿದ್ದರೆ ನಾವು ಮಾಡಿರುವಂತಹ ಪುಣ್ಯ ಪಾಪ ಅದೆಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿದೆ ಹೇಳ್ರಿ ಮಕ್ಕಳ? ಅದನ್ನ ನಾವೇ ಭೋಗಿಸ್ಬೇಕು ತಾನೆ. ಒಬ್ಬರ ಶ್ರೀಮಂತರ ಮನೆಯೊಳಗೆ ಹುಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಒಬ್ಬರ ದರಿದ್ರನ ಮನೆಯೊಳಗ, ಸಾಮಾನ್ಯ ಮನುಷ್ಯನ ಮನೆಯೊಳಗ ಹುಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಒಬ್ಬರು ಸುಂದರ ಇದ್ದಾರೆ, ಒಬ್ಬರು ಅಸುಂದರ ಇದ್ದಾರೆ, ಒಬ್ಬರು ರೋಗಿ ಇದ್ದಾರೆ, ಒಬ್ಬರು ಕಷ್ಟಿ ಇದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಾರಣ ಏನ? ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಾರಣ ಯಾರು? ತಾಯಿ ತಂದೆನೋ, ಸಮಾಜೋ, ಅಥವಾ ಆಯಾ ಜೀವ ಮಾಡಿದ ಶುಭಾಶುಭ ಕರ್ಮ? ಆಯಾ ಜೀವ ಮಾಡಿದ ಶುಭಾಶುಭ ಕರ್ಮದಿಂದ ಜೀವ ದರಿದ್ರ, ಶ್ರೀಮಂತ, ರೋಗಿ, ನಿರೋಗಿ, ಸುಂದರ, ಅಸುಂದರ ಆಗ್ತಾನ್ರಿ. ಅದಕ್ಕ ಈ ದೇಹ ಧಾರಣ ಮಾಡುವಂಥ ಯಾವ ಮೂಲ ಕಾರಣ ಇದೆ? ಕರ್ಮ. ಆ ಕರ್ಮಕ್ಕೆ ಯಾವ್ದು ಆಧಾರ ಇದೆ? ಮೋಹ. ಅದನ್ನ ಜಯಿಸುವಂಥ ಉಪಾಯ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೋ ಅವರು ಜಿನೇಂದ್ರ ದೇವಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಜಿನೇಂದ್ರ ದೇವರನ್ನ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವಂಥ, ಅವರ ಸ್ವರೂಪವನ್ನ ನಿಜವಾಗಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಸ್ವರೂಪವನ್ನ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು. ನಾನು ಎಂದಿನಿಂದ ಇದ್ದೇನೆ, ಏನೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನಾನು ಏನು ನಮ್ಮಲ್ಲೇ ಎಲ್ಲ ಸಂಸಾರಿ ಜೀವಗಳಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸ ಯಾವ ಕಾರಣದಿಂದ ಇದೆ, ಇದನ್ನೆಲ್ಲ ತಿಳಿಸಿಕೊಡುವಂಥವ್ರು ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜಿನೇಂದ್ರ ದೇವಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಏನಪ್ಪ? ಈಗ ನೀವು ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ರಿ, ಆ ಭಗವಂತರು ಮಾತಾಡ್ತಾರೇನ? ನೀವು ಬಸ್ತಿ ಒಳಗೆ ಹೋಗ್ತೀರೇನಿಲ್ಲ? ಬಸ್ತಿ ಒಳಗೆ ಭಗವಂತನ ದರ್ಶನ ಮಾಡ್ತೀರೇನಿಲ್ಲ? ಆ ಭಗವಂತರು ಮಾತಾಡ್ತಾರೇನ? ಇಲ್ಲ, ಮಾತಾಡುವುದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಮಾತಾಡುವುದಿಲ್ಲ? ಅದು ಪಾಷಾಣದ ಬಿಂಬ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಿದೆ. ಆದ್ರೆ ಅದು ಪಾಷಾಣದ ಬಿಂಬ ಇದ್ರೂ ಕೂಡ ನಿಜವಾಗಿ ಯಾವಾಗ ಜೀವಂತ ಭಗವಂತರು ಇದ್ರಲ್ಲ ಆವಾಗ ಅವರು ಕೂಡ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ? ಯಾರಿಗೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಕಡೆಯಿಂದ ಏನಾದ್ರೂ ಕೆಲಸ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಿದೆ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಭಗವಂತರದ ಯಾವ ಕೆಲಸನೇ ಇಲ್ಲ ಯಾರ ಕಡೆಗೆ, ಅವರೇನು ಮಾತಾಡುವುದೇ ಇಲ್ಲ. ಮಾತಾಡುವುದಿಲ್ಲ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಆದ್ರೆ ನೀನು ಕೂಡ ನಿನ್ನಲ್ಲೇ ಮಾತಿನಿಂದ, ಶರೀರದಿಂದ, ಮನಸ್ಸಿನಿಂದ ರಹಿತವಿರುವಂತ ಚೈತನ್ಯ ಸ್ವರೂಪದ ಆತ್ಮನನ್ನ ನೋಡು ಅಂತೇಳಿ ಅವರ ಸಂಕೇತ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ಅಥವಾ ಇಲ್ಲ? ಅವರು ತಮ್ಮಲ್ಲೇ ತಾವು ಇದ್ದಾರೆ, ಹೌದಿಲ್ಲ? ಒಳಗಡೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಂತರ್ಮುಖ ಮುದ್ರೆಯುಳ್ಳವರಿದ್ದಾರೆ. ಅಂದ ಮೇಲೆ ಜೀವನಿಗೆ ಬಾಹ್ಯದೊಳಗ ಎಲ್ಲಿಯೂ ಸುಖ ಇಲ್ಲ. ಸುಖ ಇರೋದ ಆತ್ಮನಲ್ಲಿ, ತನ್ನಲ್ಲೇನ ಸುಖ ಇರೋದ ಅನ್ನುವ ಮಾತನ್ನ ಈ ಜೀವ ಅನಂತ ಕಾಲದಿಂದ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ತೀರ್ಥಂಕರರ ರಾಜಮನೆತನದೊಳಗೆ ಹುಟ್ಟಿದರನು ಕೂಡ, ಎಲ್ಲ ಪ್ರಕಾರದ ವೈಭವದಿಂದ ಯುಕ್ತ ಇದ್ರನು ಕೂಡ ಅವರು ಅದೆಲ್ಲವನ್ನು ಬಿಟ್ಟು, ಅದೆಲ್ಲ ಕ್ಷಣಿಕ ಇದೆ, ಪುಣ್ಯದ ಅಧೀನ ಇದೆ, ಕರ್ಮದ ಅಧೀನ ಇದೆ, ನಿಜವಾಗಿ ಅದು ಶಾಶ್ವತ ಸುಖ ಅದರಿಂದ ಸಿಕ್ಕುವುದಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಯಾವಾಗ ಅವರು
ತಿಳಿದ್ರು ಆ ವೇಳೆದೊಳಗೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಮೈ ಮೇಲಿನ ವಸ್ತ್ರ ಕೂಡ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಆಂತರ್ಯದ ಆತ್ಮನ ಧ್ಯಾನದೊಳಗೆ ಒಂದಾದ್ರು. ಅದರಿಂದ ಅವರಿಗೆ ಕೇವಲ ಜ್ಞಾನದ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಯಿತು. ಅದರಿಂದ ಅವರು 3 ಲೋಕ 3 ಕಾಲವನ್ನೆಲ್ಲ ತಿಳಿಯುವ ಹಾಗೆ ಆದರು. ಆ ಪ್ರಕಾರದ ಸುಂದರ ಮಾರ್ಗವನ್ನ ನಾವು ತಾವೆಲ್ಲರೂ ಪಡ್ಕೊಳ್ಳುವ ಸಲುವಾಗಿ ಆ ಜಿನೇಂದ್ರ ದೇವರದ ಪೂಜೆ ಮಾಡುವುದಿದೆ, ಜಿನೇಂದ್ರ ದೇವರದ ಭಕ್ತಿ ಮಾಡುವುದಿದೆ. ಅನಂತ ಕಾಲದೊಳಗ ಶರೀರದ ಪೋಷಣೆ ಎಷ್ಟೇ ಮಾಡಿದರನು ಕೂಡ ಶರೀರಕ್ಕೆ ಅನುಕೂಲವಿರುವಂತಹ ಸಾಧನಗಳನ್ನು ಸಾಕಷ್ಟು ಸಂಗ್ರಹಣೆ ಮಾಡಿದರನು ಕೂಡ ಜೀವ ಅವೆಲ್ಲವನ್ನು ಒಂದು ದಿವಸ ಬಿಟ್ಟು ಹೋಗೋದ ಅನಿವಾರ್ಯ ಇದೆ. ಮರಣ ಅನಿವಾರ್ಯ ಇದೆ. ಯಾರು ಹುಟ್ಟಿ ಬಂದಿದ್ದಾರೋ ಅವರು ಸಾಯುವುದಿದೆ. ಆದರೆ ಸಾಯುವಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನನ್ನ ಸ್ವರೂಪೇನ, ನಾನು ಯಾರ, ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯೇನ, ನನ್ನ ನಿಜವಾದ ಸುಖ ಯಾವುದರೊಳಗಿದೆ, ಈ ಮಾತುಗಳನ್ನ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವಂತ ಅವಕಾಶ ಯಾವ ಜೀವದ ಜೀವನದೊಳಗೆ ಲಭಿಸ್ತಿದೆಯೋ ಆ ಜೀವದ ಜೀವನ ಧನ್ಯ ಆಗ್ತಿದೆ. ಬಾಹ್ಯದೊಳಗೆ ಏನಾದರೂ ಇದ್ರ ಬಹಳಷ್ಟು ಆಸ್ತಿ ಅಂತಸ್ತ ಇದ್ರ ಸುಖ ಆಗ್ತಿದೆ ಅನ್ನುವ ಮಾತು ಇಲ್ಲವೇ ಇಲ್ಲ. ಈ ಪ್ರಕಾರ ವಾಸ್ತವಿಕ ಸುಖವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವಂತಹ ಒಂದು ಸುಂದರ ವಿದ್ಯೆಯನ್ನ, ಶಾಶ್ವತ ಸುಖದ ಸಾಧನವನ್ನ ಕಂಡುಕೊಳ್ಳುವಂತಹ ಒಂದು ಆಂತರ್ಯದ ವಿದ್ಯೆಯನ್ನ ಪ್ರಾಪ್ತ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತ ಅವಸರ ಈ ಶಾಲೆಯೊಳಗ ತಮಗೆಲ್ಲ ಲಭಿಸುವುದಿದೆ. ತಾವೆಲ್ಲ ಮಹಾಭಾಗ್ಯದಿಂದ ಇಂಥ ಶಾಲೆಯೊಳಗೆ ಪ್ರವೇಶ ಪಡೆದಿದ್ದೀರಿ. ನೀವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಆಸ್ಥೆಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ವಿದ್ಯೆಯನ್ನ, ಲೌಕಿಕ ವಿದ್ಯೆಯನ್ನ ಪ್ರಾಪ್ತ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಈ ಶಾಶ್ವತ ಸುಖದ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ತಿಳ್ಕೊಂಡ ನಿಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಆತ್ಮ ಕಲ್ಯಾಣದ ಮಾರ್ಗದೊಳಗ ಒಂದಾಗರಿ ಅನ್ನುವ ಮಂಗಲ ಭಾವನೆ ಇದೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆಯಿಂದ ತಾವು ಯಾವ ಆರಾಧನೆ ಮಾಡಿದಿರಿ, ಯಾವ ಪೂಜೆ ಮಾಡಿದಿರಿ, ಆ ಪೂಜೆಯ ಅರ್ಥವನ್ನು ಕೂಡ ಇನ್ನು 2-3 ವರ್ಷದೊಳಗ ನೀವು ಎಲ್ಲವನ್ನೂ ತಿಳ್ಕೊಳ್ಳುವಂಥವ್ರಾಗ್ತೀರಿ. ಇಲ್ಲೇನದರು ಶಾಸ್ತ್ರಿಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ನಿಮ್ಮ ಏನು ಗುರುಗಳದರು, ಪೂಜ್ಯ ಗುರುಗಳ, ಆ ಗುರುಗಳ ನಿಮ್ಮನ್ನ ಅವರ ಹಾಗೆ ಅಲ್ಲ, ಅವರಿಗಿಂತಲೂ ಸುಂದರ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ವೀತರಾಗ ಭಗವಂತರ ಹೇಳಿದರೋ ಅಂಥ ಒಂದು ಸುಂದರ ಮೂರ್ತಿಯನ್ನಾಗಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಧನ್ಯ ಆಗ್ತಿದೆ. ಅದನ್ನು ನೀವು ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಧನ್ಯ ಮಾಡಿಕೊಳ್ಳ್ರಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಂಗಲ ಭಾವನೆ ಇದೆ. ಶುಭ. अभी हम सभी को कैसे हम धर्म के मार्ग में लगे, कैसे अपने भगवंतों के सिद्धांतों पर हम सब चलें, ये सब बात हम सभी को यहाँ पर बताई। अभी हम सभी ने अपने सिद्धायतन और सिद्धायतन में आने वाले सिद्धार्थियों के बारे में सिर्फ सुना है। मी आता विनंती करतो, आपल्याकडे प्रतिष्ठित उद्योगपती इंडस्ट्रियलिस्ट उषाताई खोबरे इथं आलेले आहेत. त्यांनी 2 शब्द बोलावं. या. सर्वांना प्रथम जय जिनेंद्र करून मला हे अवचितपणे स्टेजवर बोलवल्याबद्दल मला काही बोलता येईल या सगळ्या प्रतिष्ठित आणखीन नेहमी बोलणाऱ्यांच्या पुढे मी काय अशी वक्ती नव्हे किंवा हे म्हणजे साधारण बाई आहे मी भाषे. ही जेव्हा मला कळलं की ही नवीन उद्योग आणि जैन युवक मंडळ हे पुढे होऊन ही संस्था स्थापन करतायत आणि याच्यात लौकिक शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षण आणि आपल्या जैन धर्माबद्दल शिक्षण देणार आहे हे कळल्यावर मला खूप आनंद झाला. ॲक्च्युली मी आयुर्वेदिक डॉक्टर, म्हणजे माझा कोर्स हा इंटिग्रेटेड कोर्स होता. म्हणजे ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक दोन्ही शाखांचा मी अभ्यास केला. म्हणजे आयुर्वेदिक हे काही व्याधींना अतिशय उपयुक्त आहे, पण तेच उपयुक्त आहे असं नव्हे. तर ॲलोपॅथिक ही ऐन वेळेला आपल्याला खूप उपयोग होतो. आपण जातो नेहमी ॲलोपॅथिकवाल्याकडे, कारण ते इन्स्टंट आपल्याला बरं करतं. तसंच एक्झॅक्टली तसंच हे लौकिक शिक्षण आपल्याला हे एक्झॅक्टली इमिजिएटली सुख देतं.
पण लॉंग टर्म जे सुख मिळणार आहे ते सुख हे आयुर्वेदाप्रमाणे लॉंग टर्म हे आध्यात्मिक शिक्षणमधूनच मिळतं असं मला नेहमी वाटतं. आध्यात्मिक म्हणजे तरी काय, धर्म म्हणजे काय हे बेसिक कळल्याशिवाय आपण पुढे जातो. बेसिक शिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. ते ह्या कालाकडे या वयातच माणसाला मिळू शकतं किंवा घरात तसे संस्कार तसे वहिवाटी जर घरी असतील तरच मिळू शकतं. मला एक लहान आता मुलं आहेत म्हणून एक लहानशी गोष्ट सांगावीशी वाटते. एक दगड मुलांना जरा गोष्टी आवडतात म्हणून सांगते. तर एक दगडफोड्या होता. तो असं रोज दिवसभर एक दगड फोडायचं दगडाचं आणि येत होता. घरी येताना त्याला एक राजा दिसतो. तर राजाला बघताना त्याला वाटतं रे वा जगात सर्वात सुखी कोण आहे, तर हा राजा आहे, याला पालखीत बसून घेऊन जात आहे. एवढ्यात काय होतं, एकदम पाऊस यायला लागतो. पाऊस आल्यावर वाटतं राजा एका आश्रयाला जातो. तर त्याला वाटतं की अरे या राजापेक्षा हा पाऊस श्रेष्ठ आहे, की त्याला घाबरून राजा सुद्धा आश्रयाला गेला. थोड्या वेळाने पाऊस थांबायला येतो. तर आधी ऊन येतो उन्हाला बघून हे हात असा पकडतो म्हणजे छत्री येते. तर त्याला वाटतं सूर्य श्रेष्ठ आहे. मग काळे ढग येतात. काळे ढग हे सूर्याला झाकळतात. त्याला वाटतं की अरे काळे ढगच सगळ्यात श्रेष्ठ आहेत, ते पाऊस देतात आणि सूर्याला झाकाळण्याचं त्याला ते शक्ती आहे. मग त्याच्यानंतर त्याला वाटायला लागतं की एवढ्यात सुसाट्याचा वारा. आदरणीय ताई का जिन्होंने अभी हम सभी को आश्वासन दिया कि हम सब बस धर्म के मार्ग पर चलें, तो हमें सभी यहाँ पर साथ देने के लिए, आप सभी को आगे बढ़ाने के लिए सभी तैयार हैं. एक बार मैं आप सभी से चाहता हूं, आप सब तैयार हो क्या नहीं हो? तो एक बार जोरदार तालियां बजाकर अपनी प्रस्तुति यहाँ पर दर्ज कराएं. जी बहुत अच्छे. तो अब जैसा कि मैंने अभी आपको बीच में बोला कि अभी आपने सिद्धायतन और सिद्धार्थियों के बारे में सिर्फ सुना है. अभी तो सिद्धार्थी क्या है, कौन है, इन सभी का परिचय हम आपको कराएंगे. उससे पहले मैं यहाँ पर आदरणीय श्री राम कस्तूरी के फाउंडर ट्रस्टी इनको यहाँ पर आमंत्रित करता हूँ कि वो आए और 2 शब्द बच्चों के लिए कहें. आदरणीय मराठी ट्वीट येतं हिंदी मात्र मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदालो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं. ಈ ಜೈನ ಯುವಕ ಮಂಡಳ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಮಾಡಿದ ಕಾಲದಿಂದ ನಮ್ಮದು ಒಂದು ಕನಸು ಇತ್ತು. ಈ ನಮ್ಮ ಜೈನ ಧರ್ಮದ ಪ್ರಚಾರ ಆಗಬೇಕು, ಜೈನ ಧರ್ಮದ ತತ್ವಜ್ಞಾನ ಏನೈತಿ ಆದರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿದು ಬರಬೇಕು. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಈ ನಮ್ಮ ದಕ್ಷಿಣ ಭಾಗದಾಗ ನಮ್ಮ ಧರ್ಮದ ಆಚರಣೆ ಐತಿ, ಖರೆ ಕ್ರಿಯಾಕಾಂಡ ರೂಢಿ ಪರಂಪರಾ ಮಂದಾಗಿಂದ ಏನು ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದೈತಿ ಅದನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಾಗ ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂತೀವಿ. ಮುಖ್ಯತಃ ಅಂದರೆ ಏನಪ್ಪ, ಪುಣ್ಯ ಗಳಿಸಿದ್ರೆ ನಾವು ದೊಡ್ಡ ಧರ್ಮ ಮಾಡಿದ್ವಿ. ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋ ಪಾತ್ರತೆ ಪ್ರತಿಭೆ ಇದು ನಮ್ಮದು ಭಾವನೆ ಐತಿ. ನಾ ಬಾಹುಬಲಿ ಆಶ್ರಮದಾಗ ಕರ್ಕೊಂಬಂದೆ. ಅಲ್ಲೇ 5-6 ವರ್ಷ ಇದ್ದೆ. ಬಡ್ಡ್ಯಾಗಿಂದ ದ್ರವ್ಯ ಸಂಗ್ರಹ, ಜೈನ ಸಿದ್ಧಾಂತ ಪ್ರವೇಶಿಕ, ಚಹಡಾಳ, ತತ್ವಾರ್ಥ ಸೂತ್ರ ಎಲ್ಲ ಪಾಠ ಬರ್ದು. ಖರೆ ಇಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸಪಾಟಾಗಿತ್ತು. ಅಂದರೆ ಸಂಸ್ಕಾರದಾಗ ಅಥವಾ ಆ ಪರಂಪರೆ ಒಳಗೆ ನಾವು ಉಳಿದಿಲ್ಲ.
ಅದರಿಂದ ನಮಗೇನು ಲಾಭ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಥವಾ ನಾವು ಲಾಭ ಏನು ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗಿತ್ತು ಅದು ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಈ कि ज्ञान समान न आन जगत में सुख को कारण, यह ब्रह्मामृत जन्म जरा मृत रोग निवारण। इसका अर्थ हम आपको और समझाएंगे क्लास के माध्यम से। हाँ, अभी मैं हमारे समक्ष पधारे आदरणीय श्री पंडित जिनचंद जी अलमान तथा श्रीमती धवलश्री जी ताई और श्री राम जी कस्तूरी तथा सभी आगंतुक अतिथि गण जो यहाँ पर पधारे हुए हैं, मैं आप सभी का यहाँ पर जैन युवक मंडल तथा श्री महावीर भगवान सिद्धायतन के माध्यम से यहाँ पर आप सभी का बहुत बहुत स्वागत अभिनंदन करता हूँ। आप सभी यहाँ पर पधारे और सभी इस सम्मेलन में सम्मिलित हुए। अभी हम सब आदरणीय पंडित जी, ताई जी तथा काका जी के आज्ञा के अनुसार यह सभा यहीं पर विराम को प्राप्त करते हैं तथा मैं आपको बता दूं कि यहीं पर आपकी फिर से 2 बजे 2 o'clock पर यहाँ पर सेम सभा लगेगी और जिसमें हम जो इंतजार कर रहे हैं परिचय सम्मेलन का, उस परिचय सम्मेलन का की प्रस्तुति यहाँ पर होगी। तो आप सभी से विनम्र निवेदन है कि आप सभी ठीक समय का ध्यान रखते हुए 2 बजे यहाँ पर पधारें और आगे की सभा का कार्यक्रम का लाभ लें। अभी यहाँ से आप सभी साधर्मी भोजन के लिए प्रस्थान करेंगे और जो विद्यार्थी मतलब कौन? सिद्धार्थी। कौन? सिद्धार्थी। आप सब कौन हो? और आप सब सिद्धार्थी है तो आपके माता पिता कौन हुए? वो भी सिद्धार्थी। और जब वो सिद्धार्थी है, हम सब सिद्धार्थन में पधारे हैं, तो हम सब कौन हुए? सिद्धार्थी। और सिद्धार्थी मतलब क्या? कि जो सिद्ध बनना चाहे। कहाँ पढ़ा है ऐसा? कहीं पढ़ा है सिद्ध भगवान? मेरे पीछे क्या लिखा है? अशरीरी सिद्ध भगवान, आदर्श तुम्ही मेरे। याद रखना ये लाइन, ठीक है? मैं पूछूंगा बाद में, एग्जाम में भी आ सकता है, ठीक है? हाँ, तो अभी सभी सिद्धार्थी यहाँ पर ही रहेंगे। सभी का यहाँ पर नामांकन, रजिस्ट्रेशन और उनको जो सामग्री वितरण है, सामग्री इत्यादि देनी है, वो यहाँ पर जो काउंटर लगे हैं वो वहाँ पर जाकर मैं जिनको भेजता हूँ यहाँ से रोल नंबर वाइज वो वहाँ पर जाएंगे और अपने अपने नामांकन करवाएंगे। जैसे कि अभी पंडित जी ने बताया, आपको थोड़ा सा रूपरेखा बता देता हूँ कि यहाँ पे जो विद्यार्थी है उन लोगों की रजिस्ट्रेशन यहाँ पे होंगे। पेरेंट्स के साथ आपको यहाँ पे रजिस्ट्रेशन करवाने हैं। आपको किट दिया जाएगा, वो किट भी लेना है। और आपके लिए 2 रूम्स अलॉट किए यहाँ पे लेफ्ट साइड में, इस साइड में। तो दोनों रूम्स आपके लिए रेस्ट रूम के तौर पे आपको दिया गया है। फिर उसके बाद भोजन की व्यवस्था की गई है, भोजन आपको कर लेना है। उसके बाद 2 बजे जैसे कि पंडित जी ने बताया, 2 बजे फिर अपन यहाँ पे एकत्रित होंगे और ध्वजारोहण इत्यादि वगैरह होगा। फिर ऊपर के जो कार्यक्रम है वो यथायोग चलेंगे और उसी क्रम में हम परिचय सम्मेलन को भी रूप देंगे। तो इस तरीके का कार्यक्रम है। तो अभी के इस कार्यक्रम को यहीं पे विराम करते हैं। सभी को जय जय।